पूर्ण झाला का प्रभूजी? हो हो. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितमेन तस्मै श्रीगुरुवे नमः। नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा उपस्थित सर्वांचं स्वागत आहे। थोडा उशीर झाला आज। आपण श्लोक गान करूया। भक्तिरसामृत सिंधू पाठांतराचे दिलेले श्लोक आहेत। अन्याभिलाषिता शून्यं ज्ञान कर्माधनावृतम अनुकूलेन कृष्णानुशीलनं भक्तिरुत्तमा। श्रुते स्मृते पुराणादि पंचरात्रि विदेविना एकांतिके हरिर्भक्तेरुत्पातेव कल्पते। या यस्य हरेर्दासे कर्मणा मनसा गिरा निखिलासवस्थासु जीवन्मुक्त स उच्यते। अनासक्त से विषयान्यतरमुपयजत निर्बंध कृष्ण संबंधे युक्त वैराग्य उच्यते। प्रापंचिकतया बुद्ध्या हरिसंबंधी वस्तुना मुमुक्षुर्षु परित्यागो वैराग्य फल्गु कल्पते। आता श्रीकृष्ण नामादीना भवेत् ग्राह्य इंद्रिये सेवोन्मुखे जीवादो स्वयमेव स्फूर्त्यते। सर्वोपाधि विनिर्मुक्तं तत्परत्वेन निर्मलं ऋषिकेन ऋषिकेश सेवनं भक्तिरुच्यते। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा सर्वांचं स्वागत आहे आपल्या भक्ती वर्गामध्ये। आपण साधना भक्तीबद्दल चर्चा करत आहोत। रूप गोस्वामीने दिलेली साधना भक्ती आहे, त्यात भक्तीचे 64 अंगाबद्दल वर्णन आहे। तर पहिला जो अध्याय होता प्रस्तावना शुद्ध भक्तीची लक्षणे, नंतर दुसरा ते 14 अध्यायापर्यंत संपूर्ण साधना भक्तीबद्दल आहे। 15 आणि 16 रागानुगा भक्ती, आणि 17 आणि 18 भावभक्ती, आणि 19 आहे प्रेम भक्ती। तर आपण 64 अंगाबद्दल चर्चा करत होतो। गेल्या वेळेस आपण चर्चा करत होतो की अध्याय क्रमांक 8 मध्ये वर्जनीय अपराध सेवा अपराध ते होते 32 सेवा अपराध होते, आणि हरिभक्ती विलास आणि वराह पुराणामधील 32 असे 64, आणि त्याच्यापैकी अन्यत्र होते। त्याच्यानंतर नाम अपराध 10 नाम अपराध आपण चर्चा केली। आता आज आहेत की त्याचे परिणाम आपण पाहिले, कशामुळे नाम अपराध घडतात आणि नाम अपराध केल्यामुळे काय परिणाम घडतात ते आपण चर्चा केली। आता भक्ती तत्वाविषयी अधिक विचार, म्हणजे गेल्या वेळेस आपण 19व्या ह्याच्यापर्यंत चर्चा केली होती, आणि आज आहे 64 अंगामध्ये 20वा अंग आहे, आणि त्याचं शीर्षक आहे तद निंदादयम सहिष्णुता, म्हणजे निंदा। तर निंदा करायची नाहीये, करायची नाही, करायची निंदा करायची नाही। कोणी म्हणाल की निंदा करायची का? निंदा म्हणजे, तर या ठिकाणी वर्जनीय अपराध आहेत। वर्जनीय अपराधामध्ये हे निंदा आपल्याला करायची, जसं 10 अपराध आहेत त्याच प्रकारे हे वर्जनीय अपराध आहेत, निंदा। तर हा पॅरेग्राफ आहे, आपण एक पॅरेग्राफ वाचू। मनुष्याने भगवान किंवा त्यांच्या भक्तांची निंदा कधी सहन करू नये। या संबंधात भागवतात सुखदेव गोस्वामी परीक्षित महाराजांना म्हणतात, हे राजन, जर एका व्यक्तीने भगवान किंवा त्यांच्या भक्ताची निंदा ऐकली व ते ऐकून त्या स्थानाचा त्याग केला नाही, तर त्या मनुष्याचे सर्व पुण्य नष्ट होते। भगवान चैतन्य महाप्रभूकडे शिक्षाश्रम या 8 श्लोकापैकी एकामध्ये म्हटले आहे की भक्ताने वृक्षापेक्षा अधिक सहनशील असले पाहिजे, आणि स्वतःला तृणापेक्षाही अधिक नम्र असले पाहिजे। तृणादपि सुनीचे न तरोरपि सहिष्णुना अमानिन मानदेन कीर्तनीय सदा हरी। त्याने इतरांना सर्व प्रकारचा सन्मान दिला पाहिजे, परंतु स्वतः करता कोणत्याही सन्मानाची अपेक्षा करू नये। भगवान श्री चैतन्य महाप्रभू एक भक्त म्हणून जरी इतके नम्र होते, तरी ते श्री नित्यानंद प्रभूंना कोणी जखमी केले आहे हे समजल्यावर ते त्वरित त्या ठिकाणी धावत आले। त्यावेळी त्यांनी जगाई आणि मदाई या अपराध्यांना ठार मारण्याची इच्छा व्यक्त केली। भगवान चैतन्य महाप्रभूचे वर्तन अतिशय महत्वपूर्ण आहे। यामुळे आपण हे समजू शकतो की एक वैष्णव भक्त अतिशय नम्र आणि सहनशील असू शकतो, व तो स्वतःच्या वैयक्तिक मानाचा मुळीच विचार करीत नाही, परंतु भगवान श्रीकृष्ण किंवा त्याच्या भक्ताच्या मानाचा प्रश्न उद्भवतो त्यावेळी तो कोणत्याही प्रकारचा अपमान सहन करत नाही।
तर हे तदनिंदा अदय सहिष्णुता 21 ते 64 इतर साधना भक्तीचे अंग आहेत. त्यात 21 ते 50 अर्चना विधीचे हे काय आहेत, 30 अंग आहेत. तर आपण अर्चना विधीबद्दल हे चर्चा करतोय. 21 ते 50 म्हणजे अर्चना विधी करण्यासाठी आपल्याला काढले तरी हे कार्य पालन केलं पाहिजे, जीवनामध्ये त्यागला पाहिजे तशा प्रकारे. त्याचं हे वर्णन या ठिकाणी 21 ते 50 मध्ये आहे. आणि 50च्या नंतर बाकीचे इतर साधना भक्तीचे अंग आहेत. तर हे दुसरं आहे. तर आता या ठिकाणी वर्णन केलेलं आहे की निंदा, इतराची निंदा सहन करू नये. स्वतःची निंदा केली कोणी तर सहन केली पाहिजे. म्हणून चैतन्य महाप्रभू सांगितलेलं की तृणादपि सुनीचे ना तरुरूपी सुना. तुम्हाला कोण म्हणजे अरे तुम्ही तिलक असं लावलं नाही, तुम्ही ह्या कुळातले आहे, ते आहे, असं तसं सहन केलं पाहिजे. पण कोण भगवंत किंवा भगवंताच्या भक्ताची जर निंदा करत असेल, संस्थेची निंदा करत असेल, तर ते सहन नाही केलं पाहिजे. तर चैतन्य महाप्रभू उदाहरण दिले. चैतन्य महाप्रभू स्वतः अपमान सहन करायचे, पण ज्यावेळेस नित्यानंद प्रभूवर मदाईने दगड दगड मारला, ह्याचं मटकं मारलं दारूचं, आणि नित्यानंद प्रभूच्या डोक्यातून रक्त वाहत होतं. तर चैतन्य महाप्रभू स्वतः आले चक्र घेऊन. तर त्यावेळेस हरिदास ठाकूरने त्यांना, नित्यानंद प्रभूने त्यांना थांबवलं की तुमचा अवतार चक्रधार हे करण्यासाठी नाहीये. तर तुम्ही तर शिक्षा दिलेली आहे अशा प्रकारे की तुम्ही सहन राहायला पाहिजे. पण चैतन्य महाप्रभू शकून दाखवून दिले आपल्याला, स्वतःचे अपमान सहन केलं पाहिजे आपल्याला. पण दुसऱ्याचे, भक्तांचे किंवा संस्थेचे किंवा गुरुचं जर अपमान होत असेल तर ते सहन नाही केलं पाहिजे. तर त्या ठिकाणी स्वतःची निंदा सहन करावी, पण दुसऱ्याची निंदा सहन करू नये. तर हे निंदा आणि गुणगान कशामुळे होतं, तर विशेष करून व्यक्ती वेगवेगळ्या गुणामध्ये असतो. सत्वगुणामध्ये, रजोगुणामध्ये, तमोगुणामध्ये, म्हणून तो स्तुती किंवा निंदा करतो. पण कुणी वैष्णवाची स्तुती केली पाहिजे, निंदा नाही केली पाहिजे. तर म्हणून चैतन्य महाप्रभूचं उदाहरण, चैतन्य महाप्रभू जेव्हा झारखंड जंगलामध्ये जात होते तर अनेक प्रकारचे प्राणी होते, हिंस्र प्राणी होते. तर हरिनाम संकीर्तनाकडे सर्व एकत्र आणलं चैतन्य महाप्रभूने, आणि एकत्र आणून त्यांना प्रेम संकीर्तन प्रदान केलं. तर शास्त्रामध्ये अनेक असे वर्णन आहेत की अशा प्रकारे जे भक्त निंदा करतो तर त्याचे त्यांना अनेक प्रकारचे परिणाम त्यांना भोगावे लागले. जसं रामचंद्र पुरी एक आहेत. प्रत्येक वैष्णवामध्ये दोष पाहायचा जातो. रामचंद्र पुरी हे महादेवेंद्र पुरीचे शिष्य होते. ते आपल्या गुरुमध्ये दोष पाहायचे रामचंद्र पुरी अशा प्रकारे. तर त्यावेळी हे चांगला गुण नाही, मग अशा वेळेस गुरुने त्यांना तिरस्कार करून टाकला त्याचा. अशा प्रकारे गुरुची निंदा करतो शिष्य. तर ह्याचा सांगण्याचा उद्देश एकच आहे की अशा प्रकारे निंदा सहन नाही केली पाहिजे. पण ते 3 गोष्टी सांगितल्या या ठिकाणी की निंदा ऐकून ब्राह्मणाने प्राण त्याग करू नये. 3 गोष्टी सांगितल्या या ठिकाणी. ब्राह्मणांचं काय केलं पाहिजे, ब्राह्मणाने निंदा जर ऐकले तर ब्राह्मणाने प्राण त्याग केलं पाहिजे, असं शास्त्रामध्ये वर्णन आहे. पण जर त्याने ब्राह्मणाने प्राण त्याग केला तर ब्रह्महत्येचं पातक लागेल. त्याग करू नये. तर काय करायचं, त्याने स्थान सोडून जावे. नाही सोडून गेलं तर त्याला ब्रह्महत्येचं पातक लागेल. क्षत्रिय जर कोण असेल, क्षत्रियाने काय कापली पाहिजे, जीभ कापली पाहिजे त्या व्यक्तीची. कोण निंदा करत असेल त्याची जीभ कापली पाहिजे. पण क्षत्रियाचं कर्तव्य काय, संरक्षण कर्तव्य आहे क्षत्रियाचं. तो जीभ कापली तर क्षत्रियांनी जर जीभ कापली म्हणतील अशा प्रकारे, तर ते पण योग्य नाही. तिसरा आहे, ब्राह्मणाने काय केलं पाहिजे, शास्त्रामध्ये असा नियम आहे की त्यांनी आपलं शरीर त्यागलं पाहिजे निंदा कोण करत असेल तर. क्षत्रियाने त्याची जीभ कापली पाहिजे निंदकाची. आणि वैश्य आणि शूद्र तिथली जागा सोडून निघून गेलं पाहिजे. वैश्य आणि शूद्राने ऐकत नाही बसलं पाहिजे निंदा करत असेल तर. आणि सर्वात महत्वपूर्ण आहे, तुम्ही जीभ कापू शकत नाही किंवा स्वतः शरीर त्यागू शकत नाही, तर ते स्थान सोडून जाणे. जर तुम्ही त्याला वादविवादामध्ये हरवू शकत नाही तर, पण निंदा ऐकली नाही पाहिजे. तर अशा प्रकारे हे जे तदनिंदादय सहिष्णुता हे जे आहे, म्हणून त्यामध्ये म्हणलेलं आहे की जर आपण निंदा जर आपण ऐकली तर आपली भक्तीचे जे काही हे आहे संपूर्ण संपूर्ण काही नष्ट होऊन जाते, भक्ती पूर्ण नष्ट होते निंदा ऐकल्यामुळे. निंदा नाही ऐकली, स्तुती ऐकली तर चांगलं आहे, पण निंदा आपल्याला ऐकली नाही पाहिजे. तर पुढचा एक पॅराग्राफ आहे, अशा प्रकारच्या अपमानाचा प्रतिकार करण्याचे 3 प्रकार. जसं मी आता म्हणत होतो, जर एखादा मनुष्य शब्दानेच निंदा करत असेल तर योग्य युक्तिवादाने त्याचा प्रभाव करण्याचे वैपुण्यता आपल्या अंगी असली पाहिजे. तर कोण निंदा करत असेल तर त्याला शब्दामध्ये त्याला हरवलं पाहिजे, नाही तू बोलतोय चुकीचं आहे, चांगला आहे. आणि पराभव करण्याचे आपल्याला असले पाहिजे. जर आपल्याला प्रत्येक पैशाचा पराभव करणे शक्य नसेल, दुसरी पाहिजे आपण त्या ठिकाणी स्थान सोडून गेलं पाहिजे. ते स्थान सोडून गेलं पाहिजे.
आणि त्या ठिकाणी आपल्या प्राणाचा त्याग केला पाहिजे. तसेच उभं न राहता त्या ठिकाणी काय केलं, प्राणाचा त्याग केला पाहिजे. आपल्याला या पहिल्या दोन, म्हणजे त्याला आपण हरवू शकत नाही किंवा प्राणाचा त्याग करू शकत नाही. तर तिसरा मार्ग अवलंबनाचा आहे, तो म्हणजे हे स्थान सोडून जाणे. तर ह्या तीन मार्गाचा अवलंब केला नाही तर त्याचे भक्ती मार्गातून पतन होते. निश्चित आहे, निंदा ऐकली नाही पाहिजे. म्हणून भक्तीमध्ये, चंसोष्टांगामध्ये हा प्रमुख अंग आहे भक्तीचं. तर आपण निंदा ऐकत राहिलो तर आपली भक्तीमध्ये प्रगती होणार नाही आणि आपलं काय होईल, पतन होईल. म्हणजे भक्ती आपली नष्ट होऊन जाईल, भक्ती सोडून देऊ आपण. म्हणून निंदा ऐकलं नाही पाहिजे. म्हणून रूप गोस्वामी या ठिकाणी आपल्याला सावध करतायत की भक्ताने या चौसष्टांगामधील हा जो 20वे जे अंग आहे तदनिंदा सुषमा निंदाच्या पासून दूर राहिलं पाहिजे. 21वा आहे वैष्णव चिन्ह धारणम तिलक कंठीमाळा. कुणी म्हणेल की तुम्ही तिलक कंठीमाळा धारण का करताय, तर आपल्याला वाटतं की आम्ही वैष्णव आहोत, सर्व आम्ही धारण करतोय. पण याचं जे मूळ जे कारण आहे या ठिकाणी रूप गोस्वामी सांगत आहेत की हे का धारण करतो आपण, हे धारण केल्यामुळे आपल्याला काय फायदा होतो. तिलक आणि कंठीमाळा धारण काय केलं पाहिजे, तिलक महत्वपूर्ण का आहे तिलक. तर तिलक जे आहे, आपण गोपीचंदन तिलक लावतो, तर ही गोपींची चरणधुली आहे. त्यावेळेस गोपी, वृंदावनच्या गोपी भगवान श्रीकृष्णाला भेटण्याला द्वारकेमध्ये आल्या होत्या. आज पण ते ठिकाण आहे गोपी तलाव, त्या ठिकाणी सुंदर राधा गोपीनाथ मंदिर आहे. तर त्या ठिकाणी गोपींनी स्नान केलं होतं, आणि गोपीने स्नान केलं होतं, आणि म्हणून तिथली जी धुळी आहे आपण काय लावतो, आपण कपाळावर लावतो, चरणधुली, चरण म्हणून अशा प्रकारे. आणि ही गोपींची चरणधुळी आहे, आणि वैष्णवाचा अलंकार आहे. तिलक म्हणजे वैष्णवाचा अलंकार आहे. जसं मंदिराला सजवतात ना, शिखर असतं वेगवेगळ्या अशा प्रकारे, तसे भगवंताचं मंदिर आहे. तर याला आपण सजवतो, तर एक अलंकार आहे आणि भगवंताचं एक मंदिर आहे. तर कधी कधी आपण पाहतो की, म्हणून हे भगवंताचं मंदिर आहे असं समजतो, की जे आमचं शरीर जे आहे भगवंताचं मंदिर आहे आणि भगवंताच्या सेवेसाठी आहे. तर आपण कधी कधी भौतिक जगामध्ये पाहतो, कधी कधी रिकामी जागा असते, म्हणजे त्या ठिकाणी बीएमसी बोर्ड लावते की ही जागा जी आहे महानगरपालिकेची आहे, त्याच्यावर कुणी अधिकारी जर हे केला तर त्याला कारवाई केली जाईल. तर त्याच प्रकारे आपण ज्यावेळी तिलक लावतो तर समजतो की शरीर सर्वपूर्ण भगवंताचं आहे, भगवंताच्या सेवेसाठी आहे. फक्त म्हणतच नाही, पण तसं कार्यामध्ये पण लावतो. तर त्याच प्रकारे तिलक नाही लावला तर काय होईल. कोणी म्हणजे की ठीक आहे, तिलक मंदिरात आहे सर्व, तिलक नाही लावला तर सर्व काही अनर्थ आहेत, सर्व आपल्या हात हृदयामध्ये जातील, संपूर्ण अनर्थ, सर्व अर्थ हृदयामध्ये जातील, प्रवेश करतात. म्हणून तिलक आपल्याला लावलं पाहिजे, जेणेकरून सर्व काही जे अनर्थ आहेत, काम, क्रोध, लोभ, मत्सर आपल्या हृदयामध्ये जाणार नाही. अगोदरच आहेतच, पण आणखी ते जर नाही लावलं तर आणखी त्याच्यामध्ये आपल्या हृदयामध्ये प्रवेश करतील. तर एकदा एका ऑफिसमध्ये एक व्यक्ती, म्हणून भक्त म्हणतील अरे ठीक आहे, मग तिलक लावायला पाहिजे ऑफिसमध्ये, कसं काय लावायला पाहिजे. लोक म्हणजे टिंगाल करते बघा, हरे कृष्णावाला. तर मग शास्त्रामध्ये असं पण वर्णन आहे की ऑफिसमध्ये जाताना आपण पाण्याचा तिलक लावू शकतो, तोच फायदा होऊ शकतो, पाण्याचा तिलक लावायला पाहिजे. तर एकदा एक मुस्लिम मालक होता, आणि त्या ठिकाणी एक व्यक्ती कामगार होता भक्त, तो तिलक लावून गेला. तर ते मुस्लिम मालकाने त्यांना सांगितलं की आमच्या ह्याच्यामध्ये तिलक अलाउड नाहीये कंपनीमध्ये. तर तो जो भक्त होता त्याने सांगितलं की मी कृष्णाला भेटतो, तुला भेट नाही मी, अशा प्रकारे. तर अशा काही गोष्टी असतात, पण भक्तांनी विशेष करून या ठिकाणी वर्णन नाही केली कशा प्रकारे आपण तिलक आणि कंठीमाळा धारण केलं पाहिजे. तर जेणेकरून हे कंठीमाळाचं पण पुढे पुढे येणार आहे कशा प्रकारे, की कलियुगात सोन्याचा शृंगार आपण करू शकत नाही, म्हणून वैष्णवाचा कंठीमाळ, तिलक जे आहे, जपमाळ, हे अलंकार आहे. तर कलियुगात सोन्याचा अलंकार करू शकत नाही. का करू शकत नाही, तर काही माताजी आहेत घालतात सोन्याचे अलंकार, पण त्यांनी पण जागरूक राहिलं पाहिजे. कारण महागडे आहे आणि जीवाला धोका आहे, कधी पण चोरी येऊ शकतात, चोरी करू शकतात, जीवाला पण धोका असू शकतो. म्हणून अशा प्रकारे हे अलंकार आहे वैष्णवाचा, सिंपल आहे, त्यापेक्षा कुठला खर्चिक नाहीये. म्हणून पुढे वर्णन आहे की जो चार नियम पालन करत नाही, मग ठीक आहे तिलक लावायचा आहे, कंठीमाळा घालायचा आहे, पण जो जीवनामध्ये चार नियम पालन करत नाही, मांसाहार, जुगार, नशा, विचार किंवा भगवंताच्या नावाचा जप करत नाही तो, तर त्याने काय केलं पाहिजे, मंदिराच्या व घराच्या बाहेर तिलक लावू नये. मंदिरामध्ये लावू शकतो किंवा घरामध्ये लावू शकतो, पण रस्त्यावर फिरताना त्यांनी लावलं नाही पाहिजे, तर त्यांनी पाण्याने लावला पाहिजे. तर हे आहे, पहिला होतं की निंदा नाही केली पाहिजे वैष्णवाची. दुसरं आहे
तिलक आणि तुळशी माळा गळ्यामध्ये अर्पण केलं पाहिजे. तर तिलक आहे 4 वस्तूचा असतो. एक आहे गोपीचंदन, जे द्वारकेमध्ये गोपी तलावामध्ये भेटतो. दुसरं आहे ब्रजरज, वृंदावनची रज आहे, त्याच्यामध्ये पण पाणी टाकून आपण लावू शकतो. तिसरा आहे राधाकुंड रज. राधाकुंड होतो ना तुम्ही, काळा काळा कलरचा तिलक असतो, कधी कधी लावतात ते लोक. नंतर शेवटी तिन्ही जरी मिळालं नाही, तुमच्या घरी जर तुळशीचं वृंदावन आहे, त्याची जी माती आहे ती रज आपण तुम्ही तिलक म्हणून वापरू शकता. तर अशा प्रकारे हे जे आहे तिलकचं आहे. कंठीमाळा, कंठीमाळा म्हणण्याचा उद्देश आहे की आपण हे दाखवतो कंठीमाळा. काय काय लोक कंठी आज घालतात माळा आणि तशी दिसत नाही, पण आपली कंठमाळा दिसते अशी. बरेच लोक म्हणतात, अरे तुम्ही कंठीमाळा का असता घालता, काय आजार पण आहे का तुम्हाला, काय आहे, तुम्ही दाखवता कशाला लोकांना, आतल्या आत करा. आणि याच्या ठिकाणी म्हणलेलं आहे की जसं कुत्रा असतो, पाहिलंय कुत्रा, बाहेर फिरते कुत्रे असतात, रानटी कुत्रे असतात, पाळीव कुत्रे पण असतात. पाळीव कुत्र्याच्या गळ्यामध्ये काय असतो, पट्टा असतो, मग त्याला बीएमसी पकडत नाही, त्याला वाटतं ह्याच कुत्र्यापासून काही धोका नाही. पण ज्याच्या गळ्यामध्ये पट्टा नसेल तर त्याला काय असतो, धोका असतो, कधी पण बीएमसी वाले पकडून घेऊन जातो. मग त्यासाठी कंठी माळा घालण्याने यमदूत जवळ येत नाही. तुळशीची कंठी माळा घातल्याने यमदूत जवळ येत नाहीत. आणि ज्यावेळेस कंठी माळा आपण घालतो तर त्या खाली कुठलाही नशेली पदार्थ आहे, कांदा, लसूण, मांस, मच्छी, तंबाखू, गुटखा, चॉकलेट, बिस्किट हे खाली झालं नाही पाहिजे. म्हणून जो 4 नियम पालन करतो त्याने कंठीमाळा घातली पाहिजे. बरेच लोक म्हणतात काल कंठीमाळा घालायची, कंठीमाळा घालायची. मी पण एकदा सुरुवातीला म्हणत होतो 97ला की मला कंठीमाळा घालायची. जे भक्त म्हणले कंठीमाळा कुठं जाणार नाही त्या ठिकाणी, पण पहिलं नियम पालन करा. पण जोपर्यंत 4 नियम चांगलं कठोर पालन करत नाही तोपर्यंत कंठीमाळा घातली नाही पाहिजे. तर हे आहे वैष्णव चिन्ह धारणम तिलक व कंठीमाळेचं हे महत्व आहे. तर पुढे आहे 22व. तर भक्तांना काही प्रश्न असेल नंतर 2:45 वाजता प्रश्नाचा आपला असेल त्यामध्ये प्रश्न विचारू शकतात. हरिनामाक्षर धरती 22व आहे की पद्मपुराणात असे म्हटले आहे की जो मनुष्य चंदनाच्या नामाक्षराने आपले सारे शरीर विभूषित करतो तो सर्व पापासून मुक्त होऊन मृत्यूनंतर सरळ कृष्ण लोकात जातो आणि तेथे पूर्ण पुरुषांना भगवंताचे सानिध्य प्राप्त करतो. तर या ठिकाणी भक्तिरसाम सिंधूमध्ये काय सांगितले की हे तुम्ही केल्याने हे प्राप्त होईल, ते केल्याने प्राप्त होईल. बऱ्याच वेळा म्हणतो की आम्ही संपूर्ण कार्य करतो आम्हाला आणि प्राप्त झालेलं नाही, कधी लोकांची शंका निर्माण होते. तर अतिशयोक्ती नाहीये शास्त्रामध्ये, वास्तविक हे नियम दिलेला आहे. पण जर आपण जर दृढतेने हृदयातून आपण जर पालन करू त्या नियमाचं तर हा लाभ आपल्याला प्राप्त होऊ शकतो. पण ते आपण अपराध करत राहतो आणि करत राहतो म्हणून आपल्याला त्याचा लाभ प्राप्त होत नाही. तर जोपर्यंत अपराध मुक्त आपण ज्यावेळेस पालन करू, संपूर्ण भक्ती करू, तर याचे संपूर्ण आपल्याला लाभ प्राप्त होतो. तर भगवंताचे नाव हे जे आहे नामाक्षर धरती, तर म्हणून म्हटलेलं आहे की फक्त बघ आपल्या शरीरावर राम, कृष्ण, राधा अशा प्रकारचे चंदनाचे ह्याने केलं आपण लिहिल्याने तो काय होतो, भगवंताचे सानिध्य प्राप्त करतो, भगवंताच्या धामात जातो तो ते केल्याने. पण याचा अर्थ नाही की फक्त तिलकाचं धारण केला बाकीचे नियम पालन केला नाही तर नाही, पण नियम पालन केलं पाहिजे सर्व आणि त्याच्यानंतर तिलक धारण केलं पाहिजे. बरेच लोक नुसतं तिलक धारण करतात, गांजा ओढतील, बिडी ओढतील, सर्व करतील, तो लाभ प्राप्त होणार नाही. तर म्हणून भगवंताचे नाम हे जे आहे फार पवित्र आहे. म्हणून ज्याच्या मुखामध्ये राम आहे तिथं नाही काम, ज्या ठिकाणी काम आहे तिथं नाहीत राम. तर रामायणामध्ये एक आपण कथा ऐकतो की ज्यावेळेस हे वानर जे आहेत लंकेला ब्रिज बांधवते धनुष्य, तर त्यावेळेस दगडाने ब्रिज बांधवते. प्रत्येक वानर प्रत्येक दगडावर रामाचं नाव लिहित होते, रामाचं नाव लिहायचे आणि तो दगड पाण्यामध्ये टाकायचे. तो दगड पाण्यामध्ये डुबायचा नाही, बुडायचा नाही, तर तरंगायचा. तर एका प्रभू रामचंद्राने विचार केला की अरे संपूर्ण वानर दगड टाकतात, हनुमान टाकतात, मी पण टाकतो दगड. रात्री उठले आणि प्रभू रामचंद्राने एक दगड जो आहे पाण्यामध्ये टाकला आणि तो दगड बुडला खाली. त्यावेळेस हनुमान आले आणि पाहिलं, त्यांनी पाहिलं की भगवान तुम्ही ज्याला त्यागलं तो बुडणारच, पण ज्याच्या हृदयावर तुमचं नाव आहे तो तरंगणार. म्हणून स्वतः भगवंतानी पण दगडावर तो बुडला. तर त्या प्रकारे ज्याच्या हृदयावर जर भगवंताचं नाव जर असेल त्याला भगवंत काय करतात, तर अर्थात त्याच्या भगवंताच्या धामाला त्याची गती प्राप्त होते. म्हणून ज्याच्यावर नाव नाही तो डुबतो, ज्याच्यावर नाम नाही तो बुडणार नाही. ज्याच्या हृदयावर भगवंताचे नाव आहे तो भवरागात तरंगेल, उद्धार होईल. म्हणून भगवंताचं नाव जे आहे आपल्या छातीवर किंवा शरीरावर
जे 13 प्रकारचे तिलक आहेत अशा प्रकारे नाव आपण देतो, तर त्या प्रकारे नाव लिहिलं पाहिजे. तर हे 22वं. तर 23वं आहे पुष्पमाळा निर्माल्य धारण. भगवंताला अर्पण केलेल्या पुष्पमाळा काय केलं पाहिजे, गळ्यामध्ये घातल्या पाहिजे, निर्माल्य धारण. हा प्रसाद, तर त्याचं पण महत्व आहे. तर या ठिकाणचा उपदेश असा आहे की वाचून शकता वृत्ती आहे पुस्तक पुष्पमाळा स्वीकार करण्यामध्ये 80 पान शेवटचा भाग. हा, या पुढचा उपदेश असा आहे की पुष्पमाळा स्वीकारणे. या पुढचा उपदेश दुसरा आहे की मनुष्याने त्यांच्या विग्रहांना अर्पण केलेला पुष्पमाळा स्वीकारला पाहिजे. या संबंधात श्रीगुरु प्रभुपाद महाराजांची 11 श्रीकृष्णांना असे म्हणतो की कृष्ण, तुम्ही उपभोगलेल्या अनेक वस्तू मी स्वीकारलेल्या आहेत. उदाहरणार्थ पुष्पमाळा, सुगंधी वस्तू, वस्त्रे, आभूषणे इत्यादी. मी तुमचा मनप्रिय दास असल्यामुळे केवळ तुम्हाला नैवेद्य दाखविलेले अन्न पदार्थच मी स्वीकारतो आणि म्हणून मला भौतिक शक्ती मुळीच करू शकणार नाही हे निश्चित. या श्लोकाचे तात्पर्य असे आहे की कोणत्याही मनुष्याने आपल्या शरीरावर किंवा कोटीचंदन चंदनाची कोटी धारण करणे, भगवान श्रीकृष्णाला अर्पण केलेल्या पुष्पमाला प्रदान करणे इत्यादी साध्या नियमांचे पालन केल्यास त्याच्या भौतिक शक्तीची मोहिनी होऊ शकत नाही आणि मृत्यूच्या वेळी त्याला यमकांचेही दर्शन होत नाही. जरी एखाद्याने सर्व वैष्णव तत्वांचा स्वीकार केला नाही, परंतु केवळ कृष्ण प्रसाद स्वीकारला तरी देखील हळूहळू तो एक वैष्णव होण्याचा संधी प्राप्त करू शकतो. याप्रमाणे स्कंद पुराणात ब्रह्मदेव नारदांना सांगतात की प्रिय नारद, जो कोणी भगवान श्रीकृष्ण अर्पण केलेला पुष्पमाळा आपल्या गळ्यात घालतो तर सर्व प्रकारची रोगराई व पापांच्या प्रतिकारापासून मुक्त होतो आणि भौतिक वातावरणाच्या सर्व दूषणापासून हळूहळू मुक्त होतो. अशा प्रकारे धारण केलं पाहिजे. धारण केल्याचा हे लाभ आहे, संपूर्ण रोगराई नष्ट होते आणि संपूर्ण भौतिक दूषणापासून तो मुक्त होतो. तर कुणी म्हणाल ठीक आहे, निर्माल्य जर धारण नाही केलं तर काय होईल अशा प्रकारे. तर एक कथा आहे ते भागवत मध्ये की बृहस्पतीने आपले जे शिष्य आहेत इंद्राला एक पुष्पमाळा दिली होती. तर इंद्राने काय केलं, आपल्या हातीच्या सोंडेमध्ये टाकली. इंद्राला गर्व होता की माझ्यापेक्षा श्रेष्ठ कोण आहे. तर हातीने काय केलं, आपल्या पायामध्ये टाकलं, त्याला चरंगळी. तर गुरुने दिलेला महाप्रसाद त्याने आपल्या पायामध्ये टाकला, पूर्ण नासधूस केला. तर गुरुने त्यांना शाप दिला, तर तू सर्व ऐश्वर्य काय करशील, तू त्यागून टाकते. तर अशा प्रकारे अपमान केल्याने सर्व राजे तो हिरावून बसला इंद्र. असुराने त्यांच्यावर आक्रमण केलं. अशा प्रकारे सर्व नंतर ते प्राप्त करण्यासाठी त्यांना भरपूर मेहनत करावी लागली. त्याच प्रकारे धारणा हे अं, जे पुष्पमाला स्वीकार करण्याचं फार महत्व आहे. तर रामायणामध्ये आणखी एक कथा आहे. त्या सुग्रीव आणि वालीचं युद्ध चालू होतं. पूर्वरामाला सांगितलं की तू त्याच्याबरोबर लढ, तुला मी वालीचा वध करेन. पण त्यावेळेस प्रभू रामचंद्राने बाण मारला नाही. तर त्यावेळेस वाली जो सुग्रीव पळून आला, म्हणला की तुम्ही तर मला सांगितलं तर वाचवतो. पण त्यावेळेस प्रभू रामचंद्राने सांगितलं लक्ष्मणला, लक्ष्मण एक आदी गुरु आहेत, तर तू काय कर, जा एका जंगली फुलाची माळ करून सुग्रीच्या गळ्यामध्ये घाल आणि त्यावेळेस काय करेन, मी बरोबर समजेल हा सुग्रीव आहे आणि वाली आहे, म्हणून मी त्या वालीचा वध करेन. तर अशा प्रकारे गुरुच्या कृपेने पुष्पमाळा स्वीकारल्याने लक्ष्मणाद्वारे सुग्रीवचं काय होतं, त्याचा संरक्षण भगवंत स्वतः करतात. तर अशा प्रकारे हे जे आहे पुष्पमाळा स्वीकारण्याचं एक महत्व आहे. अशा प्रकारे निर्माल्य धारणामुळे सर्व काही रोगराई, पाप सर्व काही नष्ट होऊन जातं आणि विशेष करून भगवंताची भक्तीमध्ये आपण प्रगती करतो. जे केलं पाहिजे हे 23वं अंग आहे. 24वं आहे नृत्य आग्रे तांडव. नाचाना सर्वांना आवडतं. तर कुठे आग्रे म्हणजे तांडव, भगवंताच्या समोर नाचलं पाहिजे, भगवंताच्या समोर नृत्य केलं पाहिजे. तर द्वारका महात्म्यामध्ये वर्णन आहे. माता वाचून आपण द्वारका महात्म्या. या वैदिक ग्रंथात भगवान श्रीकृष्णांच्या विग्रहांसमोर नृत्य करण्याविषयी असे म्हटले आहे. समोर श्रीकृष्णांच्या मूर्तीसमोर उत्साहाने नृत्य करीत असताना अत्यंतिक आनंदाचा अनुभव घेतो आणि निरनिराळ्या भावभावांचे प्रदर्शन करतो. तो अनेकानेक सहस्रावधी वर्षापासून सांगत आलेल्या पापकृत्यांच्या राशीचा आपण भस्मसात करतो. या शास्त्रामध्ये नारद मुनीने म्हटलेले असेही एक वचन आहे. जो मनुष्य विग्रहासमोर नृत्य करीत असताना टाळ्या वाजवतो व जो अनेक प्रकारचे भाव व्यक्त करतो, त्यांच्या पापांचे सर्व पक्षी उडून जातो.
नमस्कार टाळ्या वाजवल्यानंतर वृक्षावरील पक्षी उडून वर जातात. त्याचप्रमाणे आपल्या शरीरावर बसलेले सर्व पापरूपी पक्षी केवळ भगवान श्रीकृष्णाच्या विग्रहासमोर नृत्य करण्याने आणि टाळ्या वाजविण्याने उडून जातात. धन्यवाद माताजी. तर या ठिकाणी विग्रहासमोर नृत्य का केलं पाहिजे? नृत्य केल्याचं या ठिकाणी फलश्रुती सांगितली. तर बऱ्याच वेळा आपली शंका निर्माण होती की हे काय केलं पाहिजे, तिला काय धारण केलं पाहिजे, नाट्य काय केलं पाहिजे, तुळशीमाळा का घातली पाहिजे, महाप्रसाद का घातलं. तर ह्या संपूर्ण याचं जे निरसन जे आहे रूप गोस्वामी या ठिकाणी आपल्याला देत आहेत. तर आपण हे संपूर्णच करतोय. पण या ठिकाणी राधा गोपीनाथ मध्ये फक्त मंगल आरतीमध्ये टाळ्या वाजवण्याची प्रथा नाहीये, पण बाकीच्या ठिकाणी तुम्ही टाळ्या वाजवू शकता. पण मंगल आरतीमध्ये टाळ्याची अनुमती नाही, जेणेकरून भक्तांना चांगला ऐकायला यायला पाहिजे, त्याच्यासाठी शांत माईक लावत नाही. तर या ठिकाणी हे वर्णन आहे विग्रहासमोर नृत्य करण्यात. प्रत्येकाला नृत्य करायची इच्छा आहे, तर विग्रहासमोर नृत्य केलं पाहिजे आणि भक्तासोबत. आणि हे ह्याचं हे फळ आहे. म्हणून प्रभात म्हणतात की अशा प्रकारे आपण जर टाळ्या वाजवलं तर आपल्या झाडावरचे पक्षी आहेत ना कसे उडून जातात. तर टाळ्या वाजवल्याने आपल्या जे काही शरीरामध्ये पक्षी आहेत, अनर्थ आहेत, त्या डोळ्यावर डोक्यावर पक्षी बसलेले आहेत, ते सर्व उडून जातात. तर हे टाळ्या वाजवण्याचं महत्व आहे. टाळ्या कुठं वाजवलं पाहिजे? कीर्तनामध्ये. विग्रहासमोर नृत्य करताना टाळ्या वाजवत कीर्तन केलं पाहिजे. 25 आहे पण दंडवत प्रणाम. विग्रहांना प्रणाम करणे. विग्रहांना नवदा भक्तीमध्ये पण प्रणाम एक प्रकार आहे, वंदन. तर त्याच प्रकारे विग्रहांना प्रणाम केलं पाहिजे. तर ऑनलाईन मध्ये कोणी माताजी आहेत वाजवू शकतात. हरे कृष्ण विग्रहांना प्रभू. प्रणाम. हरे कृष्ण प्रभू. एक जण विग्रह वाजव. 25 एक जण. विग्रहांना नामृतवाणी प्रणाम माताजी वाचा करणे. वाचा. हा वाचा वाचा. हरे कृष्ण प्रभूजी. दंडवत प्रणाम. विग्रहांना प्रणाम करणे. नारदीय पुराणात विग्रहांना प्रणाम करून त्यांचा सन्मान करण्याविषयी असे म्हटले आहे की एखादा मोठा यज्ञ संपन्न केलेला मनुष्य आणि केवळ भगवंतांच्या विग्रहासमोर नम्रपणे प्रणाम करणारा मनुष्य या दोहोंची तुलना करणे मुळीच शक्य नाही. ज्या मनुष्याने अनेकानेक यज्ञ याग संपन्न केलेले आहेत त्याला आपल्या पुण्यकर्माचे फळ अवश्य मिळेल. पण ज्यावेळी ती फळे नष्ट होतील त्यावेळी त्याला पुन्हा या भूतलावर जन्म घ्यावा लागेल. तथापि एकदाच अर्चा विग्रहांसमोर नम्रपणे प्रणाम करणारा मनुष्य पुन्हा या भौतिक जगात प्रवेश करीत नाही, कारण तो सरळ श्रीकृष्ण लोकाची प्राप्ती करतो. हरे कृष्ण. त्याला प्रणाम केल्याचं एक फळ आहे. जर कोणी असेल नियम पालन नाही केला, जरी प्रणाम केला तरी त्याची कृपा आहे त्यांना प्राप्त होते. तर एवढं भगवंताच्या ह्याला प्रणाम करण्याचा एवढं हे अर्थ आहे. तर या ठिकाणी वर्णन आहे की प्रणाम करायचा आहे. त्याच्यामध्ये 2 प्रकारचे प्रणाम आहेत, एक अष्टांग आहे आणि एक साष्टांग आहे. तर अष्टांग प्रणाम आहेत म्हणजे 8 अंग आहेत, विशेष करून हे पुरुष करतात प्रणाम. 8 अंग आहेत, 2 हात, 2 घुटणे आहेत, डोके आहे, मन, बुद्धी आणि छाती. हे अष्टांग पूर्ण आहे. अशा प्रकारे हे लावून आपण भगवंताला प्रणाम करतो. जे काही गुरु मंत्र आहे, हरे कृष्ण मंत्र, पंच मंत्र बोलतो. दुसरा आहे पंचांग प्रणाम. पंचांग प्रणाम पण फक्त स्त्रियांसाठी, माताजींसाठी फक्त पंचांग प्रणाम आहे, अष्टांग प्रणाम नाहीये. पण कधी कधी आपण पाहतो गावामध्ये प्रणाम करतात. पण प्रभुपादांनी ज्यावेळी पाहिले विदेशामध्ये की एक वैष्णव ॲटिकेट म्हणून प्रभुपादांनी निर्माण केलं, बाकीच्या वर्षामध्ये कुठे नाही, कधी असं करतात लोक. पण त्यावेळी माहिती की प्रभुजना प्रभुपादांना ते योग्य वाटलं नाही की माताजी दंडोत प्रणाम करतायत, साडी इकडे तिकडे फिरतायत, अशा प्रकारे बाहेर समाजामध्ये पण अशा प्रकारे. म्हणून प्रभुपादांनी एक वैष्णव ॲटिकेट निर्माण केलंय. कधी कधी लोकांना वाटतं की अरे इस्कॉनमध्ये आश्चर्य वेगळंच आहे, डाव्याच बाजूला प्रणाम करतात, असंच करतात तसं करतात. पण प्रभुपादांनी हे केलेलं आहे, विशेष करून हे वैष्णवाचार्य संहिता म्हणून. तर पुरुषासाठी हे अष्टांग प्रणाम आहे, मातासाठी पंचांग प्रणाम आहे. तर पंचांग प्रणाम म्हणजे घुटणे आहेत, 2 हात आहे, मन आहे, बुद्धी आणि डोके. 2 घुटणे, 1 हात, मन, बुद्धी आणि डोके. पंचांग प्रणाम केलं पाहिजे. आणि विशेष करून सांगितले की माताजीने जे शरीर जमिनीला शरीर स्पर्श नाही केलं पाहिजे, फक्त हात, गुडघे, घुटणे हे केलं पाहिजे. म्हणून डाव्या बाजूला दंडवत प्रणाम केला पाहिजे. पंचांग प्रणाम पण आहे. आता जसं आपण गणेशजीला हे करून मंदिरामध्ये प्रवेश करतो, तर भक्त पण आहेत, माते सर्वजण पंचांग प्रणाम करतात. वांच्या कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्यश्च पतितानां पावनेभ्यो तर प्रभुपादांना दंडवत करतात. तर या ठिकाणी पण माताजी पण प्रभुपादांना पंचांग प्रणाम करतात. पण ज्या डीटीच्या तिकडे जातो त्यावेळी माताजी बहुतेक डाव्या साईडला ठेवून करत नाहीत, कारण त्या ठिकाणी पुरुष असतात. पण उजव्या साईडला ठेवून करू शकतात असं काही. म्हणजे असं नाही प्रत्येक ठिकाणी डाव्या साईडलाच केलं पाहिजे, पण ज्या ठिकाणी सुविधा आहे त्या ठिकाणी डाव्या बाजूला ठेवूनच हे केलं पाहिजे. तर काय डाव्या बाजूला काय केलं पाहिजे?
फक्त लोक विचारतात मी असं का करायचं नाही, असं का करायचं नाही, असं उलटं काय नाही करायचं, कारण आपलं हृदय जे आहे डाव्या बाजूला असतं आणि आपलं सर्वात प्रिय हृदय आहे आणि ते सर्वात प्रिय वस्तू आपण भगवंताला प्रदान करतो. सर्वात प्रिय गोष्ट काय आहे? हृदय. तुमचं पैसा शरीर हे नाही, हृदय आहे. मग ते आपण भगवंताला देतोय. आपलं हृदय डाव्या बाजूला आहे म्हणून आपण डाव्या साईडला ठेवून भगवंताला किंवा प्रभुपादाला आपण प्रणाम करतो. पंचांग प्रणाम पण आहे. डाव्या बाजूला आपण हे केलं. तर हे एक भक्तीचं विज्ञान आहे. तर कोणी म्हणे की नाही कसंही केलं तर तेच फळ प्राप्त होणार आहे, पण शास्त्रोक्त पद्धतीने जर आपण केलं तर त्याचं जास्त फळ आपल्याला प्राप्त होईल. प्रभूजी 26. हा, कोणाला प्रश्न असेल तर नंतर हा विचारू शकता. हा 2:30 ते प्रभूजी एक प्रमाण नमस्कार करायचा वेळ करतोय की आपण ज्या वेळेला प्रणाम करतो त्यावेळेला मंदिर बंद असतो त्यावेळेला करायचं नसतो का प्रणाम? मंदिर बंद म्हणजे दर्शन उघडं म्हणजे नाहीये. आतमध्ये आपण आतमध्ये दर्शन याच्यामध्ये आलोय आणि आचार हे अग्रविग्रहाचे बंद आहे त्यावेळेला आपण प्रणाम करू शकतो का? करू शकता. भगवंत उठलेले आहेत ना, झोपलेले असते तर करू नका भगवंत. तर भगवंत उठलेले आहेत. भगवंत 3:55 उठतात. तुम्ही 4 वाजता आले तर दंडवत करू शकता तुम्ही. प्रभुपाद उठलेले आहेत, प्रभुपादानं करा. भगवंताला पण करू शकतो, असं काही नाही. वेळेचं भगवंत जर तसं काही झोपले आहेत, भगवंत रात्री झोप घेत आहेत, तर त्यावेळेस दंडवत प्रणाम करू नका. मग तुमचा दंडवत प्रणाम स्वीकारण्यासाठी भगवंताला उठावं लागेल मग. ते कुठू नका. पण भगवंत आता दुपारी 1 ते 4:30 पर्यंत भगवंत झोपतात, तर त्यावेळेस तुम्ही नका करू भगवंत आत मंदिरामध्ये जाऊ. जर भगवंत दर्शन देत आहेत किंवा आतमध्ये त्यांचं ऑफरिंग वगैरे चालू आहे तर तुम्ही दंडवत मारायला काही अधिकार हे नाही, हरकत नाही. गुरुंना करू शकतो. अरे, गुरुला करू शकतो. गुरु समोर कधी करू शकतो. जसं गेला आपण चर्चा करतोय, गुरुला प्रणाम केलं पाहिजे पाहिल्यानंतर. 26 आहे अभ्युत्थान. भगवंताचे उठून स्वागत करणे, हरे विग्रहाचे कृष्ण उठून भाऊजी. हा, विचारा. हरे कृष्ण भाऊजी, दंडवत प्रणाम. भाऊजी, मला विचारायचं होतं, म्हणजे ऑफरिंग करताना जे ऑफरिंग चालू आहे किंवा झालं आहे त्याच्यानंतर म्हणजे भगवंतांना भोग लागले तर त्यावेळेस आपण भगवंतांना प्रणाम करू शकतो का? करू शकता ना, काय प्रॉब्लेम. भोग लावल्यानंतर तुम्ही प्रणाम करून बाहेर यायचं तिथून. ओके ओके, धन्यवाद भाऊजी. श्रीविग्रहाचे उठून स्वागत करणे, अभ्युत्थानम. ब्रह्मांड पुराणात असे म्हटले आहे की ज्यावेळी एखादी व्यक्ती भगवंताच्या रथयात्रा उत्सवात सहभागी होते, उठून भगवंताचे स्वागत करते, त्यावेळी ती आपल्या शरीरातील सर्व प्रकारची पापे निष्कासित करते. पुढे फलश्रुती 64 अंगामध्ये की फक्त श्रीविग्रहाचं उठून स्वागत केल्याने भगवान दर्शन देत आहेत. उठून स्वागत केल्याने, विशेष करून रथयात्रेचं, म्हणजे जगन्नाथ एवढे कृपाळू आहेत की वर्षात एकदा बाहेर येतात. कुणी असो, हिंदू मुस्लिम ख्रिश्चन, सर्वांना दर्शन देतात. उठून फक्त भगवंताच्या समोर हात तरी जर उडवला त्यांनी तरी ते सर्व पाप नाश होतात. एवढी शक्ती आहे भगवंताचे केवळ उठून दर्शन घेण्याने, प्रणाम केल्याने, अभ्युत्थान. तरी श्रीरंगमची धनुर्दासची एक कथा आहे. कशा प्रकारे धनुर्दास होता की एका म्हणजे जे त्याची पत्नी होणार होती आणि त्याच्यावर तो रंगनाथची जी पालखी निघाली होती. दक्षिण भारतामध्ये असं असतं रोज संध्याकाळी रंगनाथची पालखी निघते विजय उत्सवाचं म्हणजे. तर सर्व लोक रंगनाथचं सौंदर्य पाहत होता. हा व्यक्ती जो होता त्या स्त्रीच्या वर छत्री घेऊन उभा होता. तर रामानुजाने सांगितलं की त्याविषयी ते विचारा, भगवंताची पालखी निघालेली आहे आणि त्या छत्रीच्या वर छत्री घेऊन का थांबलेले असेल प्रकार. तो म्हणला की ह्या स्त्रीचे डोळे फार सुंदर आहेत म्हणून मी छत्री पकडतोय. रामानुजाने सांगितले की तू रोज सकाळी 4 वाजता श्रीरंगम मंदिरामध्ये मंगलारतीसाठी ये. तर धनुदासला बोलवलं. त्या रंगनाथची मंगलारतीचं दर्शन त्या संपूर्ण दीप आणि दर्शन होतं. तर ते धनुदासला दाखवलं आणि अशा प्रकारे धनुदास फक्त दर्शन घेऊन तो रामानुजाचा शिष्य बनला आणि अशा प्रकारे भक्त बनला चांगल्या प्रकारे. तर असं हे एक वर्णन आहे कशा प्रकारे उठून स्वागत केलं पाहिजे. जर नाही केलं तरी तोटा आहे, पण केल्याने आपल्याला एवढा हा संपूर्ण ह्याचा आपल्याला प्राप्त ऐश्वर्याची, विष्णूच्या समान ऐश्वर्याची प्राप्ती. हे नाही, पुढचं वर्ष आहे. सर्व प्रकारची पापे निष्कासित होतात. हे संपूर्ण विश्लेषण या ठिकाणी केलेले नियमच आहे संपूर्ण, याच्यामध्ये विशेष चर्चा करण्यासाठी काही नाहीये. तर 27 आहे अनुवर्जा, विग्रहाचे अनुगमन करणे. विग्रहाचं अनुगमन करणे, तर विग्रहाची पालखी निघते तर फक्त पाठीमागून जायचंय. पण इस्कॉन मंदिरामध्ये कधी कधी शृंगार दर्शन झाल्यानंतर प्रभुपादाची मूर्ती असते, त्याला घेऊन मंदिराच्या भोवताली फिरतात. राधा गोपीनाथ मंदिर म्हणजे ते उपलब्ध नाहीये व्यवस्था. पण त्या ठिकाणी पण विग्रहाच्या पाठीमागून प्रभुपादांच्या म्हणा, गौरनेताचे विग्रह आहेत, जे काही त्याच्या पाठीमागून गेलं पाहिजे. भविष्य कोणात असे म्हटलंय की एखादा निष कुटुंबात जन्मलेला मनुष्यानेही
आरच्या विग्रहाच्या रथयात्रेचा महोत्सव पाहिला आणि रथातील विग्रहांच्या पुढून अथवा मागून रथयात्रेमध्ये भाग घेतला तर तो निश्चितच भगवान विष्णूच्या समान ऐश्वर्याची प्राप्ती करतो. सालोक्याची मुक्ती प्राप्त होते त्याला. फक्त रथ त्याच्या पुढून किंवा पाठीमागून जायचंय. पण कुठल्याही विग्रहाची पालखी निघाली असेल, कृष्ण बलराम आहेत, राधाकृष्ण आहेत, त्याच्या पाठीमागून किंवा पुढून गेल्याने फक्त 16 माळा जप करत नाही, 4 नियमाचं पालन पण करत नाही, तो फक्त पुढे आणि पाठीमागून गेल्याने. तर कुणी म्हणलं अरे बघ मग आम्ही एवढे मेहनत करायची काय गरज आहे, आम्ही हे करतो. पण भक्तांनी तसा विचार नाही केला पाहिजे, पण याची फलश्रुती दिलेली आहे. आणि विशेष करून असं नाही की लोकांना आकर्षित करण्यासाठी नाहीये, आणि विशेष करून हे साधारण लोक तर कधी वाचन करणार नाहीत, ते भक्तच वाचन करणार आहे आणि त्यांना समजणार आहे. तर एवढी फलश्रुती आहे. तर म्हणून कोणी मला याची काय गरज आहे, पाठीमागून जा किंवा पुढून जा, पण याचं फार महत्व आहे की विष्णूच्या समान ऐश्वर्य सालोक्य त्याची प्राप्ती होते. पण भक्ताला कुठल्या प्रकारचे सालोक्य नको आहे, त्यांना भक्ती पाहिजे. पण या ठिकाणी शास्त्रामध्ये रूप गोस्वामी वर्णन करत आहेत की अशा प्रकारे भक्तांनी हे जीवनामध्ये पालन केलं पाहिजे. 28 आहे श्रीमूर्ती स्थाने गमनम. विष्णूच्या मंदिरात दर्शनात जाणे किंवा तीर्थगमन करणे. विष्णूच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी जाणे किंवा तीर्थाटन करणे याचं वर्णन आहे. वाचू शकता माताजी? ज्या व्यक्ती वृंदावन, मथुरा किंवा द्वारका अशा तीर्थांना दर्शनार्थ जातात त्या व्यक्ती धन्य आहेत. अशा प्रकारचा प्रवास केल्याने या व्यक्ती भौतिक संसाराचे वाळवंट पार करून अवश्य पलीकडे जाऊ शकतात. हरिभक्ती सिद्धोदय या ग्रंथामध्ये श्रीकृष्णांच्या मंदिराला भेट देण्याचे महत्व सांगितलेले आहे. आधी सांगितल्याप्रमाणे वृंदावन, मथुरा, द्वारका येथील भक्त या तीर्थस्थळी स्थित असलेल्या सर्व मंदिरांमध्ये भगवंताचे दर्शन घेऊ शकतात. भक्त असे म्हणते आहे की कृष्ण भावना भागवत सुप्त भक्तिमय सेवेने प्रेरित झालेले भक्त जेव्हा विष्णूच्या विग्रहाचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात जातात तेव्हा त्यांना मातेच्या लिंगरूपी गर्भामध्ये पुन्हा प्रवेश करावा लागत नाही. बद्ध जीवाला जन्म घेते वेळी मातेच्या उदरामध्ये काय त्रास होत असतो याची विस्मृती होते, परंतु जीवांसाठी तो अत्यंत क्लेशदायक व भयानक अनुभव असतो. अशा प्रकारच्या भौतिक परिस्थितीत जर कोणाला आपली सुद्धा बघून घ्यायची असेल तर त्याला अतिशय भक्तिभावाने भगवान विष्णूच्या मंदिरात जाण्याची सल्ला दिला जातो. त्यामुळे तो भौतिक जन्माच्या क्लेशदायक परिस्थितीतून सहजपणे उद्भवू शकतो. धन्यवाद. तर हे विष्णू श्रीमूर्ती स्थाने गमनम, धामाला जाण्याचं महत्व आहे किंवा मंदिरामध्ये जाण्याचं हे महत्व आहे. कशा प्रकारे दर्शन घेण्याने आपण तुरुंग रूपी गर्भामध्ये प्रवेश करू शकत नाहीत. मातेच्या गर्भामध्ये, मातेच्या गर्भामध्ये काही एसी नाहीये, दुःखदायक वेदना आहेत. तर परत परत जन्म चक्रातून आपण सुटू शकतो केवळ भगवंताच्या मंदिरामध्ये गेल्यामुळे, तीर्थगमन केल्यामुळे. एवढे हे मूर्ती स्थानाचं हे वर्णन. तर एकदा जुहू मंदिरमध्ये एक व्यक्ती आला होता आणि तो व्यक्ती तो काही भक्त नव्हता. तो रोज संध्याकाळी 7 वाजता यायचा जुहू मंदिरमध्ये. 7 वाजता यायचा आणि लगेच तो परत जायचा. तर त्याला विचारलं की तू 7 वाजता येतो परत का जातो? तर त्याने विचारलं की जे 3 पुजारी 3 आल्टर आहेत ना जुहू मध्ये, तर 3 पुजारी एकत्र काय करतात, शंख वाजवतात एकत्र येऊन. तर तो फक्त पाहण्यासाठी यायचा तो 3 शंख. बाकी त्याला भक्तीचं भगवंताबद्दल पण आकर्षण होतं. ते शंखाचा आवाज काय ऐकण्यासाठी यायचा तो. आणि नंतर येत राहायला आकर्षण निर्माण झालं. नंतर जो मध्ये अशी प्रथा होती की भक्त बने म्हणून एक बोर्ड लावलेला असायचा तिथे. म्हणजे नवीन कोणाला भक्त बनायचं आहे तर त्या ठिकाणी जायचे. तर त्याला एवढं आकर्षण झालं, तो म्हणला की मला भक्त बनायचं या ठिकाणी. तो भक्त बनला आणि भक्त बनवून नंतर तो म्हणला की मला भगवंता शृंगार पण करायचं. भगवंता शृंगार करायचं की सर्वसामान्य गोष्टीचे नसते. नवीन लोकांची त्याची दीक्षा झाली पाहिजे, ब्राह्मण दीक्षा झाली पाहिजे, नंतर मग शृंगारचे. तर त्या सर्व विधीमधून तो पूर्ण गेला आणि नंतर तो ब्राह्मण दीक्षा झाली, नंतर तो पुजारी बनला. पुजारी बनून काय करा, तो भगवंताचा शृंगार पण त्यांनी केला. तर अशा प्रकारे छोटस फक्त त्यांनी शंखाचा आवाज ऐकण्यासाठी त्या ठिकाणी आला होता. त्याची हळूहळू त्याची प्रगती झाली. पण मंदिरमध्ये कुठल्या प्रकारे लोक येतील, कधी कधी चोर पण मंदिरामध्ये येतात. पण चोरीच्या दृष्टिकोन चांगला गुण नाहीये, पण ते पण नंतर भक्त बनतात. अशा प्रकारे भगवंताची कृपा प्राप्त होते. तर अशा प्रकारे मंदिरामध्ये जाणे, दर्शन घेणे हे पण फार पुण्यशाली कार्य आहे. म्हणून केवळ मंदिरामध्ये दर्शनात गेल्याने किंवा तीर्थगमन केल्याने जन्म चक्रात आपण सुटू शकतो.
तीर्थस्थान व मंदिर, तीर्थस्थान मायापूर, वृंदावन, पुरी, जगन्नाथपुरी जे तीर्थस्थान आहे भारतामध्ये किंवा मंदिर जे आहेत, प्रभुपादांनी जे मंदिर बांधलेले आहेत त्या मंदिरामध्ये काय केलं पाहिजे, आपल्याला दर्शनासाठी गेलं पाहिजे. एकोणतीस आहे, परिक्रमा केली पाहिजे. मंदिरामध्ये काय केली पाहिजे, परिक्रमा केली पाहिजे. विष्णू मंदिराची प्रदक्षिणा केली पाहिजे. विष्णू मंदिराची परिक्रमा केली पाहिजे. आहेत ऑनलाईन मध्ये, कोणी वाचू शकता माताजी मी वाचू प्रभूजी. आवाजा. विष्णू मंदिराची प्रदक्षिणा करणे. हरिभक्ती सुधोध्यामध्ये असे म्हटले आहे की विष्णूच्या मंदिराची प्रदक्षिणा करणारा भक्त भौतिक जगातील जन्म मृत्यूरूपी प्रदक्षिणेचा सहजच प्रतिकार करू शकतो. भौतिक अस्तित्वाचा परिणाम म्हणून बद्ध जीव या भौतिक जगामध्ये जन्म आणि मृत्यूरूपी चक्रामध्ये अडकलेला असतो आणि याच्यावर उपाय म्हणून केवळ मंदिरातील विग्रहांना प्रदक्षिणा घातली तरी यातून सुटका होऊ शकते. भारतामध्ये वर्षा ऋतूत चातुर्मासाचे व्रत पाळले जाते. साधारणपणे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर अथवा श्रावण मासापासून पुढे या 4 महिन्यात कृष्ण भावनेचा प्रचार करण्याकरता प्रवास करणारे संत पुरुष एकाच ठिकाणी निवास करतात. या 4 महिन्यात काही कठोर नियमांचे पालन केले जाते. स्कंद पुराणात असे म्हटले आहे की जर या कालावधीत एखाद्याने भगवान विष्णूंच्या मंदिराची निदान 4 वेळा प्रदक्षिणा केली तर याचे पुण्य म्हणून त्याला संपूर्ण ब्रह्मांडाची प्रदक्षिणा करण्याचे फळ प्राप्त होते. अशा प्रकारची प्रदक्षिणा केल्याने त्याला गंगा नदीच्या काठावरील सर्व तीर्थांना भेट देण्याचे फळ प्राप्त होते व चातुर्मासाचे नियम पालन केल्यामुळे एखाद्याला त्वरित सेवा प्राप्त होऊ शकते. धन्यवाद माताजी. तर विष्णू मंदिराला प्रदक्षिणा करण्याचे एवढे लाभ आहेत. अशा प्रकारे सर्व संपूर्ण ब्रह्मांडाची प्रदक्षिणा करण्याचं फळ त्यांना प्राप्त होतं फक्त मंदिराची प्रदक्षिणा केल्यामुळे. नंतर दुसरं आहे, गंगा नदीच्या काठावर संपूर्ण जे काही तीर्थस्थान आहेत सर्व तीर्थस्थानामध्ये जाण्याचं फळ त्याला प्राप्त होतं. सर्व तीर्थस्थानी जायची गरज नाही. त्याला काही कारणास्तव जाता आलं नाही तीर्थस्थानला तर त्याने जे काही आपल्या घरी मंदिर आहे, गावात मंदिर आहे, शहरामध्ये, त्या विष्णू मंदिराची एक कृष्ण विष्णू एकच आहे किंवा विठ्ठल मंदिर, रामचंद्र, या मंदिराची काय केली पाहिजे, प्रदक्षिणा केली पाहिजे. आणि अशा प्रकारे त्वरित भक्तिमय सेवा त्याला प्राप्त होते. केवळ प्रदक्षिणा केल्यामुळे भक्तिमय सेवा प्राप्त होते. तर चातुर्मास वर्णन या ठिकाणी दिलेलं आहे. चातुर्मास मध्ये नारद मुनी आणि त्यांची जी माता होते, नारद मुनी दाशीपुत्र होते. त्यांना माहित नव्हतं की मी माझा पिता कोण आहे, काय माहित नव्हतं. तर त्याने चातुर्मास मध्ये केवळ काय केलं, त्या ऋषीमुनीची सेवा केली आणि अशा प्रकारे ते नंतर पुढच्या जीवनामध्ये नारद मुनी बनले सेवा केल्यामुळे. तर हे चातुर्मासाचं वर्णन आहे. अशा प्रकारे प्रदक्षिणाचं हे फळ आहे. कशा प्रकारे प्रदक्षिणा केल्याने हे संपूर्ण आपले लाभ त्याला प्राप्त होतात. म्हणून आपल्याला मंदिराची परिक्रमा केली. म्हणून आता वृंदावन मध्ये आपण जर गेलो, कोणी म्हणेल की आम्हाला गोवर्धन परिक्रमा करायची शक्ती नाही आमच्याकडे, तर राधा दामोदर मंदिरामध्ये गोवर्धन शिला आहे. तर त्या मंदिराची गोवर्धन शिलेची चार परिक्रमा केल्या तर गोवर्धनची एक परिक्रमा होते. पण ते पण सवलत आहे उपलब्ध. अशा प्रकारे एक तर इस्कॉन मंदिराला 4 प्रकार परिक्रमा करा, गोवर्धन शिलेला परिक्रमा, गोवर्धनची परिक्रमा होईल. ब्रज मंडल परिक्रमा पण आहे 84 कोस, ते नाही जमले कमी कमी वृंदावनची परिक्रमा करू शकतो 20-22 किलोमीटरची, 11 किलोमीटरची. अशा प्रकारे तर हे परिक्रमाचे हे फळ आहे. म्हणून आपल्याला काय केलं पाहिजे, मंदिराची परिक्रमा केली पाहिजे. दुसरा आहे, 2 प्रकारची मूर्ती सेवा आहेत. त्यात एक अर्चना आणि पूजा. एक अर्चना आहे आणि दुसरी काय आहे, पूजा, आरती करणे, आणि दुसरे म्हणजे भगवंताची प्रार्थना करणे. एक आहे आरती करणे आणि दुसरं आहे श्रृंगार करणे. पूजामध्ये श्रृंगार करणे, पण याच्यामध्ये आरती आहे. आरती म्हणजे फक्त पुजारी आरती करतो, धूप, दीप, पाने, हातरुमाल, फ्लावर, चामर वेजने आरती करणे भगवंताची. दुसरा आहे श्रृंगार करणे, म्हणजे भगवंताला सजवणे. अशा प्रकारे. आणि त्याच्या अगोदर ज्यांची ब्राह्मण दीक्षा झाली असते त्यांना भूतशुद्धी असते, 16 प्रकारचे उपचार केले जातात. त्याच्यानंतरच तुम्ही भगवंताचा श्रृंगार करू शकता. तर अर्चनामध्ये मंदिरातील विग्रहांची पूजा या पद्धतीचा अवलंब केल्याने आपण शरीर नसून आत्मा आहोत हे आपल्याला निश्चितपणे समजू शकते. श्रीमद भागवतातील या श्लोकात भगवान श्रीकृष्णाचा निकटचा मित्र असणारा सुदामा काय विचार करतो ते सांगण्यात आले आहे. सुदामा एका ब्राह्मणाच्या घरात जात असताना तो स्वतःचे असे म्हणतो, केवळ भगवान श्रीकृष्णाचे पूजन केल्यामुळे मनुष्याला स्वर्गीय ऐश्वर्य, मुक्ती
ब्रह्मांडातील ग्रहावर प्रभुत्व, भौतिक जगातील सर्व ऐश्वर्य आणि योगसिद्धी या गोष्टी लाभू शकतात. सुदामा असे म्हणण्याचे कारण असे आहे की भगवान श्रीकृष्ण सुदाम्याला एका ब्राह्मणाच्या घरी जाऊन काही भोजन मागण्यास सांगितले होते. तेथे अनेक ब्राह्मण एक मोठा यज्ञ करीत होते. श्रीकृष्णाने सुदाम्याला सांगितले की तू त्या ब्राह्मणाकडे जा आणि त्याला सांग की श्रीकृष्ण आणि बलराम फार भुकेलेले आहेत आणि त्यांना भोजन हवे. त्यावेळी सुदामा त्या ब्राह्मणाकडे गेला. त्यावेळी ब्राह्मणाने त्याला काही देण्यास नकार दिला. तथापि या ब्राह्मणाच्या पत्नीने श्रीकृष्णाला काहीतरी खाव्यास हवे आहे असे ऐकले. तेव्हा त्वरित त्या अनेक स्वादिष्ट व्यंजने घेऊन श्रीकृष्ण आल्या. विष्णू रहस्य या शास्त्रामध्ये असे म्हटले आहे की भगवान विष्णूच्या सेवेत असलेला कोणताही मनुष्य आनंदमय वैकुंठ लोकाची सहज प्राप्ती करू शकतो. तर या ठिकाणी हे उदाहरण दिलं, सुदामाचं उदाहरण दिलेलं आहे की एक अर्चना आहे आणि पूजा आहे. अर्चा म्हणजे डायरेक्ट भगवंताची आरती करणे, पूजा म्हणजे भगवंताला भोग अर्पण करणे किंवा त्याचा शृंगार करणे म्हणजे ते पूजा आहे. तर या ठिकाणी जे ब्राह्मण होते हे जे भातृची या ठिकाणी कथा आहे. भगवान श्रीकृष्णाने बलराम गाई चारत होते आणि भगवंताने पाठवलं की मला भूक लागलेली आहे, तुम्ही घेऊन या काहीतरी. या ठिकाणी ब्राह्मण लोक यज्ञ करत आहेत. पण त्यावेळेस गेले ब्राह्मण एवढे यज्ञामध्ये मग्न होते त्याच्याकडे लक्ष दिलं नाही त्यांनी. ते परत आले आणि श्रीकृष्णाने बलरामाला सांगितले की ते ब्राह्मण आम्ही गेलो तर आमच्याकडे लक्ष दिलं नाही. तर ते ठीक आहे, ब्राह्मण यज्ञ करण्यामध्ये मग्न आले, त्याच्या पत्न्याकडे जावा तुम्ही, तर ते माझ्या भक्त आहेत. त्या पत्न्याकडे गेले तर पत्नीने संपूर्ण घरामध्ये काही यज्ञ सामग्री बनवली ती ते सर्व काही घेऊन आले. तर या ठिकाणी हे आहे की अशा प्रकारे अर्चना आणि पूजा, हे जे ब्राह्मण लोक भगवंताची एवढ्या अर्चना भगवंताला प्रसन्न करण्यासाठी यज्ञ करत होते, पण भगवंत स्वतः आले मागण्यासाठी तर ते देऊ शकले नाहीत. पण त्यांच्या पत्न्या त्यांच्या भक्त होत्या आणि अशा प्रकारे पत्न्याने सर्व काही त्यांना अर्पण केलं. अशा प्रकारे हे सुदामा जे आहे या ठिकाणी भगवंताची पूजा आणि अर्चना याच्या संबंधित वर्णन करून सांगत आहे. म्हणून कोणी भगवान विष्णूच्या सेवेत असलेला कोणताही मनुष्य आनंदमय वैकुंठ लोकांची सहज प्राप्ती करू शकतो. कशा प्रकारे भगवंतांना पान फूल फळ काही तुम्ही जर अर्पण केलं तर भगवंत ते स्वीकार करतात. एकतीसावा आहे परिचर्या भरे भगवंताची सेवा करणे. अर्चना वेगळी आहे, पूजा वेगळी आहे आणि परिचर्या भगवंताची सेवा करणे. वाचू शकता कोणती माताजी? असे म्हटले आहे, एका सेवकाने राजाची सेवा करावी, त्याप्रमाणे जो मनुष्य भगवंताची सेवा करतो तो मृत्यूनंतर निश्चितच कृष्ण लोकाची प्राप्ती करू शकतो. वास्तविक ही मंदिरे ही अगदी राजाच्या महालासारखीच आहे. ती साधारण इमारतीप्रमाणे नसतात, कारण ज्याप्रमाणे राजाची विशाल प्रासादात पूजा किंवा सेवा केली जाते त्याचप्रमाणे श्रीकृष्णांची पूजा केली जाते. म्हणून वृंदावन धामात अर्चा विग्रहांची एका राजाप्रमाणे सेवा केली जाते. भारतीय पुराणात असे म्हटले आहे की एखाद्या व्यक्तीने काही क्षणांसाठी देखील भगवंताच्या मंदिरात निवास केला तर त्याला निश्चितच भगवंताचे दिव्य धाम प्राप्त होऊ शकते. याचा निष्कर्ष असा आहे की समाजातील श्रीमंत लोकांनी सुंदर तथा भव्य मंदिराची निर्मिती करून तेथे विष्णूंच्या पूजनाची योजना करावी, जेणेकरून लोक त्या मंदिरात भेट देण्याकरता आकर्षित होतील आणि त्याद्वारे त्यांना भगवंतासमोर नृत्य करण्याची अथवा भगवंताच्या नामाचे कीर्तन करण्याची संधी प्राप्त होईल. तसेच त्यांना भगवंताचे नामस्मरणही करता येईल. अशा प्रकारे प्रत्येकाला भगवत धामात जाण्याची संधी मिळू शकते. दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हणजे पूर्ण कृष्ण भावनेने सतत भगवंताच्या सेवेत भक्तांनाच नव्हे तर एखाद्या साधारण मनुष्याला देखील केवळ एका मंदिराला भेट देऊन सर्वोच्च वरदान प्राप्त करण्याची संधी मिळू शकते. त्या संदर्भात श्रीमद भागवतात 4.31 पृथ्वी महाराज आपल्या प्रजेला उद्देशून असे म्हणतात, हे प्रजाजन हो, पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीहरी सर्व पतितबद्ध जीवांचे वास्तविक उद्धार करते आहे. कोणत्याही देवी देवतांमध्ये बद्ध जीवांचा उद्धार करण्याचे सामर्थ्य नाही, कारण सर्व देवी देवता स्वतः बद्ध आहेत. एक बद्ध जीव दुसऱ्या बद्ध जीवाचा उद्धार करू शकत नाही. श्रीकृष्ण किंवा त्यांच्या प्रामाणिक प्रतिनिधींनी एखाद्याचा उद्धार करण्याची शक्ती असते. श्री विष्णूंच्या चरणांच्या अंगठ्यातून वाहणारी गंगा नदी पृथ्वी सहित अनेक ग्रह लोकातून प्रवाहित होत असताना सर्व पापी बद्ध जीवांचा उद्धार करीत असते. मग सतत भगवत सेवा करायला राहणाऱ्या भक्तांविषयी सांगण्याची काय आवश्यकता आहे? त्यांच्यात अनेक जन्माचे संचित पाप असले तरी सुद्धा त्यांची मुक्ती नष्ट झाली. म्हणजेच मंदिरातील विग्रहांच्या सेवेत युक्त असलेला मनुष्य
आपल्या अनेकानेक पूर्वजन्मातील पापांचा साठा नष्ट करू शकतो. विग्रहांची सेवा करण्याचा विधी यापूर्वीच सांगितलेला आहे आणि मनुष्यांनी या नियमांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे. भगवंताची सेवा आहे. भगवंताची सेवा अनेक प्रकारे करू शकतो. नविधा प्रकारे सेवा आहे भगवंताची. तर शृंगार आहे, पूजन आहे, मनन आहे, चिंतन आहे, अशा प्रकारे वेगळ्या प्रकार करू शकतो. तर कोणी म्हणेल की आमची ब्राह्मण दीक्षा झाली नाही, आम्ही त्याच्या प्रकारे भगवंताची सेवा करू शकतो. जे ब्राह्मण दीक्षा ज्याची झाली आहे त्यांना मग तुम्ही मदत करू शकता. किंवा भगवंताचं नृत्य करणे आहे, नमन करणे आहे, प्रार्थना करणे, हे पण भगवंताची सेवाच आहे. तर म्हणून प्रभुपादांनी हे जे मंदिर स्थापन केलेलं आहे की जेणेकरून कोण सर्वसामान्य व्यक्ती येईल मंदिरामध्ये, भगवंताचं दर्शन घेईल, भगवंताचं नामस्मरण करेल, पूजन करेल, अशा प्रकारे त्याला भगवंताची कृपा प्राप्त होईल. तर परिचय शंकरामध्ये एकदा वर्णन आहे की राधा मदन मोहन जे विग्रह आहेत वृंदावनचे, मुघलाच्या राज्यामध्ये मुघलांनी ज्यावेळी आक्रमण केलं 500 वर्षापूर्वी, तर त्यावेळेस त्यांना जयपूरला नेण्यात आलं. राधा मदन मोहन, राधा गोविंददेव, राधा गोपीनाथ, अशा प्रकारचे विग्रह आहेत जयपूरला गेले. आणि जयपूरला गेल्यानंतर त्या ठिकाणी विग्रहाच्या पूजेचं महत्व या ठिकाणी वर्णन या ठिकाणी. जयपूरला गेल्यानंतर तिथला एक राजा होता. त्या राजाची कन्या जो आहे राधा मदन मोहनची जी सेवा करायची, एवढी आसक्त होती, पण त्या कन्याचा जो विवाह आहे करोलीच्या एका राजकुमाराबरोबर घडला. पण मग ती विग्रहाची एवढी आसक्त होती की ती म्हणली की जर विग्रह जर माझ्या बरोबर आले तरच मी तिकडे जावे, तर मी जाणार नाही, विवाहच करणार नाही. पण त्या राजाने, जयपूरच्या राजाने, ते विवाह तिला पोटगी म्हणून दान दिले. अशा प्रकारे हुंडा म्हणून अशा प्रकारचं ना, भगवान स्वतः त्याच्याबरोबर गेले करुलीला, जयपूरहून करुलीला गेले, कारण एक भक्त आहे त्यांची. अशा प्रकारे भगवानला एवढी प्रिय आहे, तर भगवान स्वतः त्या ठिकाणी गेले. तर अशा प्रकारे हे जे आहे कथा आहे, कशा प्रकारे भगवंताची सेवा ही केली पाहिजे आणि सेवा करून सर्वांना त्याचा लाभ प्राप्त होतो. म्हणून प्रभुपादांनी हे संपूर्ण मंदिर बांधले. बरेच वेळा लोक म्हणायचे प्रभुपादाला की तुम्ही एवढे मोठे मंदिर काय बांधताय. प्रभुपाद म्हणले की मी जर झाडाखाली बसलो आणि तुम्हाला म्हणलं की हरे कृष्णा या प्रवचन ऐकायला, तुम्ही येणार का? नाही. तर म्हणून लोकांना आकर्षित करण्यासाठी, जेणेकरून भगवंताची भक्ती करण्याची त्यांना संधी प्राप्त होईल, हा या मंदिराचा उद्देश आहे. मंदिराचा उद्देश असा नाही की फक्त पैसे कमवायचे आहे किंवा हा उद्देश नाहीये, तर सर्वसामान्य लोकांना भगवंताच्या भक्तीमध्ये आकर्षित करणे आणि अशा प्रकारे ते आपलं जीवन सफल बनवतील आणि म्हणून जीवन सार्थ करून भगवंताच्या धामाला जातील, यासाठी मंदिराची व्यवस्था आहे. त्यामुळे या ठिकाणी बरेच इस्कॉन मंदिर आपण बघतो, सुंदर आकर्षक मंदिर असतात. भगवंत सुंदर प्रकारे शृंगार असतो, 6 वेळा त्यांना भोग अर्पण होतो, त्यांचा आरती होतात, मंदिर सुंदर असं सर्व व्यवस्था असते, किंवा एसी हॉल असतो, मार्बल लावलेला असतंय. या ठिकाणी आपण पाहतो की राधा गोपीनाथ मंदिर किती सुंदर आजूबाजूला संपूर्ण हे करते. त्याचा मेन उद्देश आहे की लोकांनी आकर्षित व्हावं, भगवंताची भक्ती प्राप्त करावी आणि आपलं जीवन सफल बनावं, हा त्याच्या पाठीमागे उद्देश आहे. सर्वांना संधी प्राप्त होऊ शकते, म्हणून त्या ठिकाणी जात पात ह्याचा कुठल्या प्रकारचा हे नाही. म्हणून या ठिकाणी पृथ्वी महाराज पण उदाहरण आहे, कशा प्रकारे सर्व पापी जीवांचा उद्धार भगवंताच्या याच्यातून, जसं गंगा नदी ज्या ठिकाणी वाहते भगवंताच्या चरणाकमळातून आलेली आहे, सर्पाचा उद्धार करते, त्याच प्रकारे हे जे मंदिर जे आहेत, जे कोण मंदिरामध्ये येतात हे सर्व पूर्वजन्म पापाचा नाश नष्ट होतो आणि भगवंताची सेवा करून भगवंताच्या धामाची ते प्राप्ती करू शकतात. तर हे आहे भगवंताची परिचर्या किंवा पूजा किंवा भगवंताची सेवा करण्याचं हे फळ आहे 31व अंग. गायन आहे आता. हा, चित्राचा की माता विचारा काय प्रश्न आहे. पृथ्वी महाराजांचं काय उदाहरण आहे त्याच्यामध्ये? मला तर ट्रान्सलेशन मध्ये दिलेलं नाही त्याच्यामध्ये. पृथ्वी महाराज पती जीवांचा वार्षिक उद्धार करते आहेत. कोणत्याही देवीत्वामध्ये बद्ध जीवांचा उद्धार करण्याचे सामर्थ्य नाही, कारण सर्व देवीत्व स्वतः बद्ध आहेत, पण बद्ध जीव दुसऱ्या एका जीवाचा उद्धार करू शकत नाही. श्रीकृष्ण व त्यांच्या प्रमाणिक प्रतिनिवेदकाचा उद्धार करण्याची शक्ती असते. श्री विष्णूच्या चरणातून अंगठ्यातून वाहणारी गंगा नदी पृथ्वीस अनेक ग्रहलोकातून प्रवाहित होत असताना सर्व पापी बद्ध जीवांचा उद्धार करीत असते. सतत भगवत सेवा प्रणाणाऱ्या भक्तांची काय करण्याची आवश्यकता आहे. त्यांच्यात अनेक जन्माचे संचित पाप असले तरी सुद्धा त्याची मुक्ती निश्चित आहे. म्हणजे मंदिरातील विग्रहाच्या सेवेत युक्त असलेला मनुष्य आपल्या अनेक पूर्वजन्मातील पापाचा सहारा नष्ट करू शकतो. विग्रहाची सेवा करण्याचा विधी यापूर्वी सांगितलेला आहे आणि मनुष्याने त्या नियमाचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे. तर पृथ्वी महाराज हे जे आहेत अर्चनांचं प्रतिनिधित्व करतात. पृथ्वी महाराजांनी अर्चना केली, तर म्हणून या ठिकाणी पृथ्वी महाराज उदाहरण दिलेलं आहे. नवविधा भक्तीमध्ये पृथ्वी महाराज
अर्चन केले भगवंताचं, म्हणून हेच एक उदाहरण आहे पृथ्वी महाराजांचं. म्हणून या ठिकाणी पृथ्वी महाराज प्रजेला उपदेश करते, कशा प्रकारे तुम्ही पण तुझा राजा तशी प्रजा, आता तुम्ही पण कशा प्रकारे आरच्या विग्रहाचं हे पालन केलं पाहिजे, त्यासाठी पृथ्वी महाराज या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे. ठीक आहे माताजी, प्रश्न उत्तर मिळालं तुम्हाला चित्रासखी माताजी? हो पुढे आहे प्रभूजी, धन्यवाद. गायन गीतम. भगवंतासमोर काय केलं पाहिजे? गायन केलं पाहिजे, प्रार्थना केली पाहिजे. लिंग पुराणामध्ये भगवंताच्या स्तुतीपर गायनासमध्ये असे म्हटले आहे की जो ब्राह्मण सतत भगवंताच्या महात्म्याच्या गायनामध्ये युक्त असतो त्याला भगवंताच्या ग्रहावर निवास करण्याची संधी प्राप्त होते. भगवान श्रीकृष्णांना हे गायन भगवान शंकरांनी केलेल्या स्तुतीपेक्षा अधिक मधुर वाटते. भगवान शंकरांनी रुद्रगीत भागवत मध्ये वर्णन आहे, रुद्र पण शिवजी आहेत, भगवंताचं गुणगान करतात. तर म्हणून ज्या ठिकाणी म्हणलं की भगवंताची स्तुती करण्यासाठी आपण काहीतरी गीत गातो, तर त्याने पण भगवंत प्रसन्न होतात. शिवजीपेक्षा श्रेष्ठ म्हणलेलं आहे. शिवजी वैष्णवांना यथाशंभू आहेत, पण जर कोणी भगवंतासमोर गायन करत असेल भगवंताचं, तर भगवंत काय होतात? प्रसन्न होतात. शिवजीपेक्षा अधिक मधुर वाटतं भगवंताला स्तुती. तर म्हणून भगवंतासमोर काय केलं पाहिजे? गायन केलं पाहिजे. तर गायन म्हणजे दुसरं दोन प्रकारचं आहे, ते जप पण करू शकतो किंवा दुसरे कीर्तन पण करू शकतो. दोन प्रकार आहेत गायनामध्ये. तिसरा 33वा आहे संकीर्तनम. संकीर्तनमच्या 3 विधी आहेत. गीत म्हणजे ठरवून भगवंताचं गीत गातोय आपण, वैष्णव गीत वगैरे आहे. एकदा एका भक्ताने विचारलं की मला भगवंताची प्रार्थना करायला काय समजत नाही, मला काय गाऊ शकतो? तर सर्वात महत्वपूर्ण आहे हरे कृष्ण मंत्र गावा. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम हरे राम 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 हरे हरे. गीत मध्ये भगवंताच्या कीर्तीचं गुणगान करणे, कीर्तन आहे, गीत आहे. भगवंताच्या स्तुतीबद्दल गीत गायचं, प्रार्थना करायचं आहे, जेणेकरून भगवंत प्रसन्न होते. तर 33वा आहे संकीर्तनम. संकीर्तनच्या 3 विधी आहेत, नाम संकीर्तन, लीला संकीर्तन आणि गुण संकीर्तन. आपल्याला नाम संकीर्तन माहित आहे, भगवंताच्या नावाचं आपण कीर्तन करतो सर्व भक्त एकत्र. सम्यक कीर्तन येते संकीर्तन, सम्यक येते संकीर्तन. एकापेक्षा जास्त भक्त एकत्र ज्यावेळेस भगवंताचं कीर्तन करतात जोराने, मृदंग करतात, वाद्यासहित, त्याला नाम संकीर्तन म्हणलेलं आहे. दुसरं आहे लीला कीर्तन, लीला संकीर्तन. भगवंताच्या लीला गुणगान करत करत प्रवचनासहित कधी कधी कीर्तन होतं. या ठिकाणी होत नाही, पण कधी कधी बाहेरच्या याच्यामध्ये पाहतोय इस्कॉन मध्ये पण भगवंताच्या लीलाचं कधी कधी लीला होतात, वृंदावन लीला, मथुरा लीला, द्वारका लीला. तर तिसरं आहे गुण कीर्तन, भगवंताच्या नाम रूप गुण लीला बद्दल. गुण आहेत 64 गुण आहेत भगवंताकडे, आणि आपल्या भक्ती म्हणजे पण 64 अंगच आहे. लीला संकीर्तन आणि गुण संकीर्तन. आता या ठिकाणी संकीर्तन मध्ये वर्णन आहे 33व संकीर्तन. ज्यावेळी मनुष्य मोठ्याने भगवंताच्या लीला गुण व रूप या संबंधी कीर्तन करतो त्यावेळी त्याच्या कीर्तनाला संकीर्तन असे म्हणतात. संकीर्तन म्हणजे मोठ्याने कीर्तन करतो. जप म्हणजे फक्त स्वतःला ऐकायला येईल तेवढंच करतो, आणि ज्यावेळेस कीर्तन करतो तो मोठ्याने करतो, जेणेकरून आजूबाजूच्या सर्व लोकांना तो ऐकायला जाईल. त्याच्या कीर्तनाला संकीर्तन. अनेक लोकांनी एकत्र येऊन केलेल्या नाम गायनालय संकीर्तन असे म्हटलेलं आहे. नाम गायनालय. विष्णू धर्म या शास्त्रामध्ये संकीर्तन पद्धतीची स्तुती करताना असे म्हटले आहे की हे राजा, कृष्ण हा शब्दाचा सूक्ष्म शुभ आहे की या पवित्र नावाचा केवळ जप करणारा मनुष्य पूर्वजन्मातील अनेक पापे त्वरित नष्ट करू शकतो. नाम संकीर्तन पायी साधन पायी सोपे जळतील पापे जन्मांतरीची. केवळ भगवंताचं नाम संकीर्तन केल्यामुळे अनेक प्रकारची पापे नष्ट करतो, हे सत्य आहे. या संबंधी चैतन्याचा असे विधान अर्थ की मनुष्याने जितकी पापे करू शकणार नाही तितकी आणि त्यापेक्षा अधिक पटीने कृष्ण नामाच्या केवळ एका उच्चारणाने नष्ट होऊ शकतात. एखादा पापी मनुष्य अनेक पापे करू शकेल, परंतु तो इतकी पापे करण्यास निश्चित समर्थ असेल तितकी कृष्णामाच्या एका उच्चारणाने नष्ट होऊ शकणार. वेळा जप करतो, एक जप करणं म्हणजे 1728 वेळा आपण जप करतो. अशा प्रकारे 16 माळा आपण करतो, तर 1728 वेळा भगवंताचं नाम स्मरण करतो. तर आपले किती पाप नष्ट होऊ शकणार? सर्व पाप नष्ट होणार. पण कोणी म्हणाल की माझे पाप नष्ट झाले नाही, म्हणून तुमचे काही विधी जे आहेत विधीमध्ये काहीतरी चूक काय करतायत. पण जो हे विधी जे आहे परफेक्ट आहे, पण जो मार्ग जो आहे आपण विवेक मार्गाने करत नाही, म्हणून त्याचं आपल्याला फळ प्राप्त होत नाही. श्रीमद भागवतात प्रल्हाद महाराजांनी स्तुती करण्याना असे म्हणतात की नरसिंहदेव
जर मला तुझा दास होण्याचे उच्चपद लाभले तर मी तुमच्या लीला कथा श्रवण करू शकतो. तुम्ही परम सुरद आणि परम आराध्य आहात. तुमच्या देवी लीलाचे केवळ सर्वांना अखिल पापे दूर करू शकतात. यामुळे मला पापाचे भय वाटत नाही, कारण तुमच्या लीला श्रवण करून मी विषयासक्तीच्या सर्व दुर्गुणापासून स्वतःला वाचू शकतो. भगवंताच्या लीलासमध्ये अनेक गीते उपलब्ध आहेत. श्रीमद भागवत हे गीते श्रवण करणारा कोणताही मनुष्य भौतिक दोषातून सहजपणे मुक्त होऊ शकतो. भागवंतासंबंधी असलेली ही गीते श्रवण करणे ही काही फारसे कठीण कार्य नाही. अनेक लक्षावधी वर्षापासून तो परंपरेनुसार प्रचलित आहेत आणि अद्याप लोक त्याचा लाभ घेत आहेत. मग सध्याच्या काळात मनुष्याने त्याचा पूर्ण लाभ घेऊन मुक्तीचा अनुभव का बरे करू नये. श्रीमद भागवतात परत म्हणलेला आहे की नारद मुनी आपले शिष्य व्यासदेवांना सांगतात, हे व्यासदेव, तपश्चर्या, वेदाध्ययन, यज्ञानुष्ठान, वैदिक कर्मकांडे, उच्चारण, ज्ञान आणि दान धर्म इत्यादी पुण्यकर्मे एकमात्र परम फळ भगवंताच्या संगतीत भगवंताच्या कीर्तीचे गायन करता यावे हेच आहे. वरील श्लोकात असे सूचित करण्यात आले की भगवंताचे लीलाचे गायन कीर्तन करणे आणि भगवंताची स्तुती करणे हे जीवात्म्याचे परम धर्म कर्तव्य आहे. स्वयंपुरुषा परो धर्म येतोर भक्ती आदोषजे आहे तुझी अप्रतता ही आत्मा सुप्रसिद्ध. तर भगवंताची भक्ती करणे हा आपला सर्व जीवांचा धर्म आहे. तर म्हणून हे प्रल्हाद महाराज आहेत, नंतर नारद मुनी जे आहेत, कुठले शिष्य व्यासदेवांना कशा प्रकारे व्यक्तीने कुठल्या प्रकारचं तपश्चर्या, वेदाध्ययन, अनुष्ठान, वैदिक मंत्राचरण करायची आवश्यकता नाही, तर केवळ भगवंताचं नाम, रूप, गुण, लीलाचं काय करायचं आहे, कीर्तन करायचं आहे, गायन करायचं आहे. त्यासाठी आपल्याला काय दिलेलं आहे ठिकाणी श्रीमद भागवत आहे. त्याच्यामध्ये भागवतामध्ये परीक्षित महाराजांचं प्रार्थना आहेत, सुखदेव गोस्वामीच्या प्रार्थना आहेत, नारद मुनीच्या प्रार्थना आहेत, गजेंद्रची प्रार्थना आहेत, प्रल्हाद महाराजच्या प्रार्थना आहेत. किती प्रार्थना आहेत, कुंती महाराजांच्या प्रार्थना आहेत माताजींसाठी. एवढ्या प्रार्थना आपण गाऊ शकतो. अशा प्रकारे भगवंताचं गुणगान होऊ शकतं. नंतर नारद पंचरात्र आहे, ब्रह्मसंहिता आहे, ब्रह्माजींनी भगवंताची सुंदर प्रार्थना केलेली आहे, ब्रह्मसंहिता, ते पण प्रार्थना गाऊ शकतो अशा प्रकारे. आणि सर्वात श्रेष्ठ प्रार्थना आहे हरे कृष्ण मंत्र. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम हरे राम. हे 3 विधी संकीर्तनाच्या विधी. चांगला, छान. एकदा 3दा, छान, चांगलं आहे. इव्हन भगवद्गीतेचे श्लोक पाठ करणे पण एक गीतच आहे भगवंताचं. भगवंताने ते गायलेलं आहे, तर उच्चारण करतोय, गीतच आहे. भगवद्गीता गीत आहे. काय नाही जमलं तर गीतेचा एक श्लोक जरी उच्चारण केला तरी पण गीत आहे. येणे केल्या प्रकारे लोकांना भक्तीमध्ये आपण हे लावू शकतो. 34 आहे नाम जप, सर्वात महत्वपूर्ण आहे. ही 64 अंगामध्ये 5 प्रमुख अंग आहेत. नाम जप, एक नाम जप भक्ताचा संघ आहे, नाम जप आहे, श्रीमद भागवत श्रवण आहे, आरच्या वीराची सेवा आहे आणि धाम निवास आहे. आता जप बद्दल वर्णन आहे. आणि जप ह्या 5 अंगामध्ये आणखी एक अध्याय विशेष एवढं जोर देऊन सांगितलं की रूप गोस्वामी, आता तर संपूर्ण सांगत आहेत सिरियल नंबरने, पण नंतर विशेष 5 अंगाबद्दल आणखी विशेष जोर देऊन सांगत किती महत्वपूर्ण आहेत. तर म्हणून कमीत कमी 5 अंगाचं तर केलं पाहिजे. 5 अंगामध्ये कमीत कमी एक तर पहिला आहे श्रवण आणि कीर्तन, नाम जप केलं पाहिजे आणि श्रवण केलं पाहिजे आणि ऐकलं, बोललं पाहिजे आणि ऐकलं पाहिजे, जप केलं पाहिजे आणि ऐकलं पाहिजे, हे सर्वात महत्वपूर्ण विधी. तर या ठिकाणी 34 आहे नाम जपाची विधी आहे. कोणी ऑनलाईन मध्ये ज्यांनी वाचलं नाही ते आतापर्यंत नाम जप बद्दल वाचू शकता. 34 अंग आहे. एखादा मंत्र किंवा गीत हळूहळू मंद स्वरात उच्चारणे याला जप असे म्हणतात, आणि तोच मंत्र उच्च स्वरात म्हटला असता त्याला कीर्तन असे म्हणतात. उदाहरणार्थ, ज्यावेळी आपण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या मंत्राचे अगदी स्वतःला ऐकता येईल एवढ्या स्वरात उच्चारण केले तर तो जप होतो. आणि तोच मंत्र इतरांना ऐकू येईल इतक्या मोठ्याने म्हटला असता त्याला कीर्तन असे म्हणतात. महामंत्राचा जप आणि कीर्तन असे दोन्ही करता येते. जप केल्याने केवळ जप करत्याचाच वैयक्तिक लाभ होतो, पण कीर्तन केल्याने ते कीर्तन ऐकणाऱ्या प्रत्येकाचा लाभ होतो. पद्मपुराणात असे म्हटले आहे, भगवन नामाचा जप अथवा कीर्तन करणाऱ्या मनुष्याला मुक्तीचा मार्ग तसेच अगदी स्वर्गसुखाचा मार्ग देखील प्रशस्त मोकळा होतो. धन्यवाद. तर जप हा केला पाहिजे आणि सर्व लोक जप करतायत. भक्ती शास्त्रीमध्ये जे लोक आहेत, कोणी 8 माळा करत असतील, 12 माळा, 16 माळा जप करत असतील, तर जप हा फार महत्वपूर्ण आहे.
तर म्हणून कलियुग केवळ नाम आधार आहे, भगवंताचं नाम जप केलं पाहिजे. अनेक शास्त्रामध्ये वर्णन आहे की जर आपण संपूर्ण कार्य करतो, जर आपण जप जर नाही केला तर लाभ प्राप्त होणार नाही. तर म्हणून जप हा केला पाहिजे. त्याचं उदाहरण आहे आपल्यासाठी हरिदास ठाकूर, नामाचार्य हरिदास ठाकूर. मुस्लिम परिवारामध्ये जन्म झाला होता, भगवंताच्या नामाचे आकर्षित झाले आणि किती लाख जप करत होते? 3,0192 माळा जप करायचे. आपण फक्त 16 माळा जप करतो, 64 पण नाही करत. आणि भक्तिनाथ ठाकूर महाराज म्हणले की जो 64 माळा जप करत नाही तो पतित आहे. तर त्यांच्या दृष्टीकोन आपण सर्व पतित आहोत. पण चैतन्य महाप्रभूची कृपा आहे, प्रभुपादांची कृपा आहे, म्हणून प्रभुपादांनी फक्त आपल्याला 16 माळा दिल्या 2 तासामध्ये. 24 तासामध्ये 2 तास फक्त जप करायचे, बाकीचे 22 तास बाकीचे कार्य आहे. पण हरिदास ठाकूर 22 तास जप करायचे, 192 माळा जप करायचे 22 तास. फक्त खाण्यासाठी आणि थोडं झोपायचे. आणि कसं करायचे ते? 64 माळा 1,00,000 नाम जप. 64 माळा म्हणजे 1,00,000 नाम जपतात. 64 माळा सौम्य करायचे मनामध्ये, नंतर 1,00,000 नाही थोडं उच्च स्वरामध्ये करायचे, आणि नंतर सौम्य, मंद आणि उच्च स्वर, अशा प्रकारे 3 कॅटेगरीमध्ये करायचे. एकदम सौम्य करायचे, नंतर थोडं मंद करायचे, नंतर उच्च स्वरामध्ये ते जप करायचे. हरिदास म्हणून त्यांना चैतन्य महाप्रभूंनी पदवी दिली नामाचार्य, नामाचे आचार्य. मुस्लिम परिवारामध्ये जन्म झाला होता, पण त्यांना चैतन्य महाप्रभूंनी नामाचार्य ही त्यांना पदवी प्रदान केली. म्हणून समजलं आपल्या इस्कॉन संस्थेमध्ये जे आहे जप हे जे प्रमुख अंग आहे. तर म्हणून याच्यावर रूप गोस्वामीने परत पुनरावृत्ती केलेली आहे की कशा प्रकारे आपल्याला जप हे केलंच पाहिजे. तर पुढे आहे प्रार्थना. प्रभूजी सौम्य आणि काय म्हणालात तुम्ही? सौम्य तर 3 याच्यामध्ये एक आहे सौम्य, म्हणजे एकदम हळूहळू बोलणे, फक्त तुम्हाला ऐकायला पाहिजे जप. दुसरं आहे मंद, थोडं त्याच्यानंतर थोडं वाढवलं पाहिजे व्हॉल्यूम, थोडं ओठ हल्ले पाहिजे. आणि तिसरा आहे उच्च स्वरामध्ये हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम राम. उच्च स्वर म्हणजे बाकीच्याला पण ऐकायला जाईल अशा प्रकारे. पण आपण मंदिरमध्ये एवढं मोठ्याने बोलू शकणार नाही. पण मंद किंवा एकत्र भक्तासमोर राहतो तर मंद किंवा सौम्य ह्याच्यामध्ये आपण केलं पाहिजे. पण जेव्हा तुम्ही एकटं राहाल जंगलामध्ये, कुठे झाडामध्ये, तर तुम्ही जोऱ्याने बोला, जेणेकरून आजूबाजूला किडे, मुंगी, रस्त्याने जाणारे लोक आहेत त्यांना पण त्याचा लाभ होऊ शकतो. तर आमच्या संस्कृतीमध्ये ना मंगळारती मंगळारती सुरू करतो आम्ही. तर तेव्हा शंखध्वनी होतं आणि मग त्याच्यानंतर तुळशी आमच्या लिव्हिंग मध्ये ना ते पण आहे, शंख वाजल्यानंतर येणार नाही. तर प्रार्थना आहे, 2 प्रकारच्या प्रार्थना आहे त्याच्यामध्ये. एक नम्र निवेदन आहे, ज्या ठिकाणी नम्र निवेदन विज्ञप्ती म्हणजे प्रार्थना आहेत. 3 प्रकारच्या म्हणजे संप्रार्थनिका, दैन्यबोधिका आणि लालसामी. तर भगवंताची प्रार्थना करायची, प्रार्थनामध्ये पण 3 प्रकार आहेत. प्रार्थनामध्ये पण 3 प्रकारच्या भावाने प्रार्थना आहे. तर या ठिकाणी विस्तारितपणे वर्णन आहे. तर पहिली प्रार्थना आहे की संप्रार्थनिका, संप्रार्था विज्ञप्तीमध्ये आहे की संप्रार्थनिका, दैन्यबोधिका आणि लालसामी 3 प्रार्थना आहे त्याच्यामध्ये. तर भगवंताची स्तुती काय केली पाहिजे, की प्रार्थना केली पाहिजे, काय केली पाहिजे? तर आपला स्वभाव आहे भगवंताची स्तुती करणे, जीवेर स्वरूप आहे कृष्ण दास. तर भगवंताची स्तुती नाही तर आपण कोणाची स्तुती करायची? भगवंत आपले पिता आहेत, पिताची स्तुती केली पाहिजे आपल्याला, तर त्यांची कृपा आपल्याला प्राप्त होईल. म्हणजे आपण हरे कृष्ण आपण जप करतो, तर हरे कृष्ण मंत्राचा काय अर्थ आहे? हे राधा कृष्ण हे प्रभू रामचे सीतामाता आम्हाला तुमच्या सेवेमध्ये लावा. तर प्रार्थना करतोय, प्रार्थनाच आहे. पण ही प्रार्थनेमध्ये पण 3 प्रकारे भगवंताची प्रार्थना करू शकतो. प्रार्थना म्हणजे 1 प्रकारे नाही, 3 प्रकारे प्रार्थना आहे. तर एक आहे संप्रार्थनिका, संप्रार्थनिका. तर ही प्रार्थना कोण केली होती? रुक्मिणी देवीने कृष्णाला प्रेमपत्र लिहिले होते की भगवंत तुम्हीच माझे एकमेव रक्षण आहात. जर तुम्ही जर नाही आले तर काय करेल? शिशुपाल माझं अपहरण करून घेऊन जाईल. तर तुम्हीच माझे एकमेव रक्षण करणारे आहात, त्याशिवाय दुसरा माझा कोणीही नाही. अशा प्रकारे ही संप्रार्थनिका प्रार्थना. दुसरा आहे 16,000 जे राजकन्या होत्या, कोण? भौमासुराने त्यांना बंदिस्त केलं होतं. आणि त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण, भगवंताचा पुत्र होता भौमासूर, बाणासुराचा संग केल्यामुळे तो भौमा असुर बनला होता. तर भगवंताने त्याचा वध केलं. तर त्या कन्यांनी भगवंताला प्रार्थना केली की भगवंता तुम्ही आमचा स्वीकार करा, कारण आम्हाला कोणीच
स्वीकार करणार नाही, म्हणून भगवंताने त्याचा स्वीकार केला. तर ह्या रुक्मिणी देवी आहे आणि दुसऱ्या 16,000 कन्यांनी भगवंताला प्रार्थना केली आणि आमचा दासी म्हणून तुम्ही स्वीकार करा, अशा प्रकारे. म्हणून ह्याला म्हटलेलं आहे संप्रार्थनिका, म्हणजे भगवंताला दासी रूपामध्ये स्वीकार करण्यासाठी प्रार्थना करणे. तर या ठिकाणी आता वर्णन आहे पहिला की पद्मपुराणात संप्रार्थकाचे प्रार्थना एक उदाहरण दिले जाते. हे प्रभू, आम्ही जाणतो की युवतीने युवकाविषयी स्वाभाविक आकर्षण असते आणि युवकांना युवतीविषयी स्वाभाविक आकर्षण किंवा सने असतो. मी तुमच्या चरणकमळे अशी प्रार्थना करते. तर ह्या तिन्ही प्रार्थनामध्ये अंतर आहे. माझे मनही त्याचप्रमाणे आपोआप तुमच्याकडे आकर्षित व्हावे, हे उदाहरण अगदी समर्पक आहे. युवक युवतीमध्ये एक दुसऱ्याला पाहिल्यानंतर परस्पराच्या परिचयात सहजच आकर्षण उत्पन्न होत असते. जरी या संबंधात त्यांना शिक्षण दिले गेले नसले तरी कामविकारामुळे त्यांच्यामध्ये सहजच हे आकर्षण उत्पन्न होत असते. हे भौतिक उदाहरण झाले, परंतु भक्त अशी प्रार्थना करीत आहे की तो अशा प्रकारचे सहज आकर्षण भगवंताविषयी विकसित करू शकेल. हे आकर्षण कोणताही लाभ किंवा इतर कारणाविना आपोआप उत्पन्न झाले पाहिजे, ही त्याची इच्छा असते. भगवंताविषयी विकसित झालेले आकर्षण म्हणजेच आत्मसाक्षाची पूर्ण सिद्धी आहे. तर या ठिकाणी संप्रार्थनिका हे जे आहे, संप्रार्थनिका जी प्रार्थना आहे जी आहे, तर या ठिकाणी रुक्मिणी देवी आणि या 16,000 कन्या आहेत, यांचं जे उदाहरण आहे फार समर्पक आहे. की कशा प्रकारे म्हणतात की आम्हाला जसं तरुण तरुणीबद्दल सहज आकर्षण असतं, कुठले ट्रेनिंग दिलं जात नाही, तसं भगवंताबद्दल आम्हाला आकर्षण निर्माण व्हावं. तर आपला तर कुठले तिन्ही बद्दल आपल्याला आकर्षण नाही सध्या, पण या ठिकाणी प्रार्थना करतात. रुक्मोत्सव सांगतात की भगवंताची प्रार्थना करण्याचे 3 मार्ग आहेत. पहिली प्रार्थना आहे संप्रार्थनिका, की भगवंताबद्दलचं सहज आकर्षण आहे आपल्याला प्राप्त झालं पाहिजे. अशा प्रकारे भक्त या ठिकाणी भगवंताला प्रार्थना करतो. तर दुसरं आहे दैन्य बोधिका. पहिला पाहिलं उदाहरणाचं रुक्मिणी देवी आणि ह्या 16,000 राजकन्या होत्या, त्यांनी भगवंताला प्रार्थना केली, सहज आकर्षण. दुसरं आहे दैन्य बोधिका. तर दैन्य बोधिकाचा काय भाव आहे? दीन भाव प्रकट करणे, की माझ्याकडे कुठल्या प्रकारची पात्रता नाही तुमची कृपा प्राप्त करण्यासाठी. नम्रपणे, म्हणून सांगितलं की तृणादपी सुनेचे न तरोरपी सैष्णामाने न मान देना कीर्तने सदा हरी. माझ्याकडे कुठल्याही प्रकारची पात्रता नाही, शक्ती नाही, काहीच नाही, कुठल्या प्रकारची शक्ती नाही, तर तुम्ही मला काय करा, मला तुमची कृपा प्राप्त करा. तर म्हणून दीन भाव प्रकट करणे माझ्याकडे कुठल्या प्रकारची प्रार्थना नाही. त्याप्रकारे आई नंद तनुजे किंकरा पतिता मा विषय हो, तर ही पण तीन प्रकारची प्रार्थना आहे. माझ्या प्रकारे कुठल्याही प्रकारची पात्रता नाही. तर म्हणून चापलुशी भगवंताची सेवा करण्यासाठी केली पाहिजे. भगवंताची भक्ती भौतिकसाठी नाहीये. तर म्हणून या ठिकाणी भगवंताची प्रार्थना केली करतोय आपण, तर प्रार्थना करतोय, याच्यात दुसरा काही स्वार्थ नाही आपल्यासाठी, भगवंताची कृपा प्राप्त होण्यासाठी आपण प्रार्थना करतोय. तर अशा प्रकारे भगवंताचा दैन्य 3 भावाने भगवंताची प्रार्थना केली पाहिजे. तर म्हणून ज्यावेळेस भगवंत रासलीलेमध्ये येऊन भगवंत आदर्श झाले, कारण गोपीना काय आला होता, अहंकार आला होता की आपल्यापेक्षा समान कोणी नाही, श्रेष्ठ, आम्ही सर्वात श्रेष्ठ आहोत गोपी, कारण भगवंता आमच्या याच्यावर नृत्य करतात. तर भगवंत रासलीलेतून निघून गेले. तर म्हणून हे जे आहेत, म्हणून अहंकार चांगला नाही आपल्या हृदयामध्ये. अहंकार असेल तर भगवंताची कृपा प्राप्त होणार नाही. आपल्या हृदयामध्ये दीन भाव असला पाहिजे. दास 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 रामदास ही भाव जर असेल तर भगवंताची कृपा आपल्याला प्राप्त होते. तर कोणी म्हणेल की माझ्याकडे एवढं ज्ञान आहे, एवढं सुंदर आहे, मी एवढं गातो, एवढं सर्व कार्य करतो, भगवंताची कृपा प्राप्त होणार नाही. तर म्हणून अहंकार भक्तीमध्ये फार बाधक मार्ग आहे. अहंकारापासून मुक्त झालं पाहिजे. त्यासाठी आपल्याला दृढतेने भक्ती ही आपल्याला केली पाहिजे. तर म्हणून या ठिकाणी अनेक प्रकारच्या प्रार्थना केली आहे की माझ्याकडे कुठल्या प्रकारची पात्रता नाही, तर तुम्ही पूर्ण ह्याच्यातून नंतर तुम्ही कार्यक्रम वाचू शकता की भगवंताच्याच कृपेची मी एकदम आश्रित आहे, माझ्यावर दुसरा कुठल्याही प्रकारचा हे आहे. म्हणून भक्तिविनोद ठाकूर मला सुंदर प्रार्थना करतात, मारो बे राखो बे जो इच्छा तुम्हाला नित्य दासो तो वापरतो तुम्ही मारा, रक्षण करा, काही करा, पण मी तुमची सेवा करणार तरी सोडणार नाही. अशा प्रकारे दीन भावामध्ये भगवंताची प्रार्थना करणे, तर ही दैन्य बोधिका म्हटलेलं आहे. तिसरं आहे लालसामयी. लालसा असली पाहिजे. लालसामयी भगवंताच्या कृपेची काय असली पाहिजे? लालसा असली पाहिजे. लालसामयी. कधी मी तुमची कृपा प्राप्त करेन, हे भगवान, कधी मी यमुना तीरी, कधी मी तुमचे दर्शन प्राप्त करेन. राधा राणी, चैतन्य महाप्रभू, महादेवपुरी हे 3 श्लोक राधानीचा भाव समजू शकत होते. राधा राणी, महादेंद्रपुरी आणि चैतन्य महाप्रभू. म्हणून चैतन्य महाप्रभू पण शिक्षाश्रम प्रार्थनेमध्ये तेच प्रार्थना करतात
की आई नंदन किंकर पतिता मोहाशो, अशा प्रकारे प्रार्थना करते की भगवान तुम्ही दर्शन द्याल किंवा तुम्ही मला ठोकरून द्या, काही करा, पण मी तुमची भक्ती कधी सोडणार नाही, अशा प्रकारे. नारद पंचरात्रामध्ये लालसामय वरती एक सुंदर उदाहरण करताना आढळते. या ठिकाणी भक्त म्हणतो, हे प्रभू, तुम्ही मला एका चौरीने वारा घालण्याचा आदेश द्या व तुमच्या इच्छेनुसार मी तुम्हाला असे म्हणाल की तू अशा प्रकारे मला वारा घाल, असा दिवस केव्हा उजाडेल. या श्लोकामाची कल्पना अशी आहे की भक्ताला पूर्ण पुरुषोत्तम भगवान यांना चौरीने व्यक्तीच्या वारा घालण्याची इच्छा आहे. याचा अर्थ तो भगवंताचा एक निकटचा पार्षद होण्याची इच्छा करीत आहे, असा आहे. अर्थात कोणत्याही भक्ताला दास, सखा किंवा प्रेमी म्हणून कोणत्याही प्रकारची सेवा करीत असताना नेहमीच भगवंताचा निकटचा संग प्राप्त होत असतो. पण प्रत्येकाला आपापल्या वैयक्तिक रसानुसार यावेळी यापैकी केवळ एकाच संबंधाची अभिलाषा असते. त्या ठिकाणी आपण पाहत आहोत की भक्ताला भगवंताचा दास होण्याची इच्छा आहे आणि भगवंताची अंतरंगा शक्ती लक्ष्मी देवी हिच्याप्रमाणे त्यांना वारा घालण्याची इच्छा आहे. त्याची अशी इच्छा आहे की भगवंताचा कसा वारा घालावा ही त्याला मनापूर्वक मला याला लालसामय विद्येची किंवा दिव्य शक्ती इच्छेने केले निवेदन असे म्हणतात व ही आत्मसारीच्या सर्वांची अवस्था आहे. हरे कृष्णा. कोणाच तर हे चालू आहे म्यूट. नाही, विद्या धर्माधिकारी माताजी तुमचा म्यूट करा तुमचं हे. तर अशा प्रकारे या 3 प्रार्थना भगवंताला संप्रार्थना, दैन्यबोधिका आणि लालसमाई. तर तुम्हाला प्रश्न येईल की संप्रार्थना प्रार्थना काय आहे, दैन्यबोधी काय आहे, लालसमाई काय आहे. तर या तिन्ही प्रार्थनामध्ये अंतर आहे. तर नारद पंचरामध्ये आणखी एक उदाहरण आहे की या ठिकाणी भक्त म्हणतो, हे कमलनयन भगवान, ज्यावेळी यमुना नदीच्या किनारी मी जे का उन्मत हा व्यक्तीप्रमाणे सतत तुमचा नाम जप करीत राहीन, त्यावेळी माझ्या नेत्रातून निरंतर अश्रुधारा वाहत राहतील. असा दिवस केव्हा उजाडेल ही देखील पूर्णावस्था आहे. भगवान श्री चैतन्य महाप्रभूने अशीच अभिलाषा व्यक्त केली आहे. हे प्रभू, तुमच्या विरहाने मला एक क्षणही 12 वर्षापूर्वी अधिक मोठा वाटत आहे. शून्याहितम जगत सर्व गोविंद विरहे. आणि तुमच्या दर्शनाने संपूर्ण जगत मला केवळ शून्यात भासत आहे. आपण अत्यंत भावपूर्ण अशी प्रार्थना करावी आणि भगवंताची एका विशेष प्रकारची सेवा करण्याची इच्छा करावी. सर्व महान भक्तांनी विशेष करून चैतन्य महाप्रभूने अशी शिफारस दाखवलेली आहे. तर दुसऱ्या जवळ सांगायचं, भक्तांनी भगवंताकरता रडण्याची कला आत्मसात करावी, रडावी. म्हणून नरसिंह ठाकूर म्हणतात की माझं हृदय जे आहे पाषाणाप्रमाणे आहे. ज्यावेळेस कृष्ण नाव आपण जर घेतो तर डोळ्यातून अश्रू व्हायला पाहिजे, अश्रू व्हायला पाहिजे. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहतच नाहीत. म्हणून माझं काय हृदय दगडाप्रमाणे आहे. तर दगडा पण पाझर फुटेल, पण माझ्या हृदयातून पाझर फुटत नाही. तर एक उदाहरण देतात. तर ते महान भक्त आहेत. तर म्हणून भक्ताने रडण्याची कला शिकली पाहिजे. म्हणून आमचे हे गौर गोविंद महाराज म्हणतात भुवनेश्वरचे की ही सोसायटी जी आहे इस्कॉन आंतरराष्ट्रीय कृष्ण भावना संघ, ही कशाची आहे, रडण्याची सोसायटी आहे. भगवंताबद्दल कसं रडायला पाहिजे, असं नाही की खायला मिळत नाही, हे भेटत नाही, त्याच्याबद्दल रडतात लोक, बाकीचे लोक. आणि या ठिकाणी भक्त लोक जे आहेत भगवंतासाठी रडतात की भगवंताची कृपा प्राप्त करण्यासाठी रडतात. विरामध्ये भक्ती करणे, रडणे. म्हणून गोस्वामी जे आहेत त्यांनी कधी पण म्हणलं नाही आम्हाला राधाकृष्ण दर्शन झालं, सर्व भक्ती प्राप्त झाली. हे राधे व्रज देविके हे नंद सुनो कुता, ते नेहमी विरामध्ये भगवंताची प्रार्थना करतात. तर अशा प्रकारे ह्या ज्या प्रार्थना आहेत, तर म्हणून ही जी इस्कॉन जी संस्था आहे भगवंतासाठी कृपेसाठी याचना केण्यासाठी त्यांना रडण्यासाठी हे केलेलं आहे. ह्या इच्छेला लौल्य असे म्हटलेलं आहे. जर आपण हे विकसित केले तर भगवंतामध्ये आपल्या प्रवेशाचे तेच मूल्य होय. याविना इतर कोणत्याही भौतिक मार्गाने भगवंतामध्ये प्रवेश करण्याचे मूल्य देता येत नाही. ते प्रवेश करण्याचे एकमात्र मूल्य म्हणजे लौल्यम, लालसामयी किंवा इच्छा किंवा अत्याधिक उत्सुकता होय. जेवढी लालसा असेल भगवंताची कृपेची, भौतिकवादी लोक भौतिक लालसेसाठी आहेत, पण भक्त भगवंताच्या भक्ताची लालसा आहे. ज्याचे नाम श्रवण करायचं आहे, त्यांना जप करायचा आहे, कीर्तन करायचं आहे, भक्ता सण करायचा आहे, भगवंत सेवा करायचं आहे, तर ही लालसा चांगली आहे. लालसा म्हणजे लालच म्हणतात ना मराठीमध्ये, लालच किंवा स्वार्थ किंवा लोभ. पण भगवंताच्या भक्तीसाठी लोभ असायला पाहिजे. तर ही जी उच्च प्रार्थना आहे, तर जेणेकरून आपण या अभ्यासक्रमाद्वारे किंवा वाचन केल्याद्वारे हळूहळू समजू शकतो की आता पहिल्या तर माहिती आपण एकच प्रार्थना आहे भगवंताची, या ठिकाणी 3 आहे, संप्रार्थनिका, दैन्यबोधिका आणि लालसामयी. आणि सर्वात श्रेष्ठ आहे ही लालसामयी प्रार्थना आहे. तर यासाठी
भगवंताची प्रार्थना केलं तर हे हळूहळू आपल्याला हे समजू शकतं अशा प्रकारे ही प्रार्थना आहे भगवंताची. आणि एक भगवंताच्या धामाला एकच लौल्य, लौल्यता हेच महत्वाचे मूल्य आहे. धनाद्वारे, ऐश्वर्याद्वारे, ज्ञानाद्वारे तुम्ही जाऊ शकता की भगवंतावरती किती प्रेम आहे तुमचं, किती लालच आहे तुम्हाला भगवंताच्या प्रती, तर तेच भगवंताच्या धामात जाण्यासाठी तो एक मूल्य आहे. लोल्यता एक मूल्य. भगवत धामात प्रवेश करण्याचे एकच मूल्य आहे, ते म्हणजे लोल्य. कृष्ण भक्तासाठी लोल्य असलं पाहिजे, लालायित असलं पाहिजे अशा प्रकारे. छत्तीसवा स्तव पाठ. महान विद्वानांच्या प्रार्थना. स्तव पाठ काय आहे? प्रार्थना करायची. स्तव पाठ म्हणजे प्रार्थना करायची. काय केलं पाहिजे? स्तुती केली पाहिजे. महान विद्वानांच्या मध्ये संपूर्ण भगवद्गीतेमध्ये आणि विशेष करून 11व्या अध्यायात अनेक अधिकृत प्रार्थना आवडतात. 11व्या अध्यायात विश्वरूप दर्शन आहे ना, अर्जुन प्रार्थना करतो भगवंतांना. अशा प्रकारे भगवद्गीता 11व्या अध्यायात अर्जुनाने भगवंताची स्तुती करण्याने अनेक श्लोकाची रचना केली आहे. त्याचप्रमाणे गौतमी तंत्र या शास्त्रात अनेक श्लोकांची प्रार्थना समजण्यात येते. पुन्हा श्रीमद भागवत भगवंताच्या शेकडो स्तुती आढळतात. म्हणून भक्ताने यामधील काही प्रार्थना आपल्या स्तुती पाठाकरिता निवडून घ्याव्यात. स्कंद पुराणात अशा प्रकारची प्रार्थना स्तुती करताना असे म्हटले आहे की भगवान श्रीनाथ स्तुतीने ज्या भक्तांच्या जीवा सदैव सुजोभित असतात त्या भक्तांचा महान साधू संत देखील समान करीत असतात. आणि असे भक्त वास्तविकपणे देवता करता देखील पूजनीय आहेत. जो भगवंताची प्रार्थना करतो तो काय भक्तांचा महान साधू संत देखील सन्मान करतात. जो भक्त भगवंताची स्तुती करतो, महान साधू संत त्याचा सन्मान करतात आणि देवता सुद्धा त्याची पूजनी करतात. देवता सुद्धा त्याचं पूजन करतात. कारण का? तो काय करतोय? भगवंताची प्रार्थना करतोय. तर प्रार्थना करण्याचं एवढं महत्व आहे. अल्पबुद्धीचे लोक भगवान श्रीहरी पूजा करण्याचे विशिष्ट भौतिक तथाकथित लाभाकडे अनेक देवताची उपासना करतात. परंतु त्या ठिकाणी असे म्हटले आहे की भगवंताची सतत प्रार्थना करत असताना भक्त अशा देवतासाठी देखील पूजनीय असतो. शुद्ध भक्त देवी देवताकडून काही अपेक्षा करीत ठेवीत नाही. उलट त्या देवी देवता शुद्ध भक्ताची स्तुती करण्यासाठी आतुर असतात. भौतिकवादी लोक देवी देवतेची पूजा करतात आणि देवी देवता कुणाची पूजा करतात? भक्ताची पूजा करतात. भक्त सर्वात श्रेष्ठ आहे. भक्तांना देवी देवतेची पूजा करायची आवश्यकता नाही. ज्यावेळी भगवंताचा आपण भक्त बनतो, भगवंताची प्रार्थना करतो, तर देवी देवता आपली स्तुती करतात. इंद्र, चंद्र, सूर्य संपूर्ण आपली स्तुती करतात. म्हणून नरसिंह पुराणामध्ये असे म्हटले आहे की जो म्हणजे भगवान श्रीनिवासाच्या आर्चावीरासमोर येऊन निरनिराळ्या प्रार्थना करतो, भगवद्गीता आहे, भागवतम आहे, धर्मसंहिता या प्रार्थना करतो, तो त्वरित स्वरूपापासून मुक्त होऊन निसंशय वैकुंठ लोकांची प्राप्ती करण्यास पात्र ठरतो. भगवंताची प्रार्थना केल्यामुळे वैकुंठ धामाची प्राप्ती होते. वेगळा काय प्रयत्न करायचा गरज नाही. तर हे भगवंताची प्रार्थना करण्याचा ही महिमा आहे. त्याच्यामध्ये नरसिंह आरती आहे, नंतर हरे कृष्ण महामंत्र आहे, गजेंद्र स्तुती आहे. तर अशा प्रकारे भगवंतासमोर काय प्रार्थना करावी? तर लहान मुलगा ज्या प्रकारे आई वडिला शब्द पुनरुच्चारण करतो, आई बाबा जे काय म्हणतो, त्याच प्रकारे आचार्यांनी एवढ्या आपल्याला प्रार्थना दिलेल्या आहेत, त्याच प्रार्थनेचा आपल्याला उच्चारण करायचा आहे. अशा प्रकारे भगवंत प्रसन्न होते. 37वा आहे, फार महत्वपूर्ण आहे. प्रसाद ग्रहण, प्रसाद खाणे सर्वांना आवडतं. अशा प्रकारे 2 प्रकारचे आस्वादन आहेत. तर नैवेद्य आस्वादो महाप्रसाद, नैवेद्य महाप्रसाद आस्वादन करणे. पद्मपुराणामध्ये म्हटले आहे की जो मनुष्य नियमितपणे प्रसाद आणि चरणामृत तुळशीचे बीजमरीचे जल हे भगवंताच्या चरणकमलावर अर्पण करण्यात येते, स्वीकारून ते ग्रहण करतो, 10,000 यज्ञ करण्याचे पुण्य प्राप्त करतो. या संबंधी सूचना अशी आहे की प्रसाद विग्रहाच्या अगदी समोर घेऊ नये. आपण अंगामध्ये पाहतो की अशा प्रकारे वर्ष भगवंताच्या समोर घेऊन प्रसाद खाल्ला नाही पाहिजे. असं तुझ्या घरी पण अल्ट्रा असेल, कर्टन बंद करा, नंतर खा. कारण त्या पाठीमागे हे आहे की भगवान तुमच्या घराचे स्वामी आहेत आणि त्याच्या समोर तुम्ही स्वामी बनण्याचा प्रयत्न करताय, आपण त्याचे सेवक आहोत. तशा प्रकारे म्हणून कधी वरिष्ठाच्या समोर आपण कधी असे करत नाही, कधी कार्य त्यांच्या आज्ञेचं पालन करतो आपण. त्यासाठी भगवंताच्या समोर पडदा बंद करून आपण हे केलं पाहिजे. अशा प्रकारे पहिला भगवंताला अर्पण केलं पाहिजे, नंतर आपण प्रसाद खाल्ला पाहिजे. तर प्रसाद हा फार महत्वपूर्ण नाही. तर म्हणून पूर्ण नाही की रोगी व्यक्तीने पण उचित खाल्लं तर त्याला रोग होतो. रोगी व्यक्ती जर खाल्लं, चांगल्या व्यक्तीने जर रोगी व्यक्तीचं खाल्लं, जर टीबी आहे, कुष्ठरोग झालेला आहे किंवा काय झालेला आहे, तर त्याला तो बिमारी होऊ शकते. म्हणून त्याला संसर्गजन्य रोग म्हटलेला आहे. पण त्याच प्रकारे
भगवंताचा जो कोणी प्रसाद खाल्ला तर त्याची पण चेतना शुद्ध होऊ शकते, कारण साधारण प्रसाद नाही येतो. म्हणून प्रसादाची महिमा अनेक शास्त्रामध्ये वर्णन आहे. अशा प्रकारे प्रसाद खाल्ला आणि त्याला शुद्ध प्राप्त झाली. रामानुजाची कथा आहे दक्षिण भारतामध्ये. श्री संप्रदायाचे प्रमुख आचार्य ब्रह्मरुद्र कुमार आणि श्री संप्रदाय. तर रामानुजाचार्य त्यांचे भक्त रोज महाप्रसाद खायचे. आता आपण महाप्रसाद खातो, पण आपली चेतना त्या प्रकारे शुद्ध नसते, नंतर तो लाभ प्राप्त होत नाही. तर रामानुजाचार्य त्यावेळेस श्रीरंगमच्या शेजारी कुठली नदी आहे, तुम्ही गेला होता कधी? श्रीरंगमच्या शेजारून एक नदी वाहते, फार पवित्र नदी आहे, आठवत नाही. तर रामानुजाचार्याने प्रसाद खाल्ला आणि त्या कावेरी नदीमध्ये नदी आठवली. काय हा? कावेरी. कावेरी नदी. हा. धन्यवाद. तर कावेरी नदीमध्ये रामानुजाचार्य प्रसाद खाल्ले आणि हात धुण्यासाठी गेले. हात धुतल्यानंतर हाताला काही त्यांचा प्रसाद राहिला होता, तर त्या नदीमध्ये गेला आणि मासे आले त्या ठिकाणी. माशाने तो प्रसाद खाल्ला आणि चतुर्भुज प्रकट झाला आणि ते निघून गेले मासे. चतुर्भुज प्रकट झाले त्यांना. त्यांच्या शिष्यांना आश्चर्य वाटलं, आम्ही तुमचा रोज प्रसाद खातोय, आम्हाला चतुर्भुज प्रकट झाले, आम्ही तसेच आहे आणखी, पण माशांना कशी कृपा प्राप्त झाली? तर रामानुजाने सांगितले की माशाने कुठल्या प्रकारचा तर्क न करता त्याचा स्वीकार केला, पण तुम्ही तेवढी तुमची श्रद्धा नाही, या महाप्रसादामध्ये विश्वास नाही, म्हणून तुम्हाला कृपा प्राप्त होते. आपण पण इस्कॉन मंदिरमध्ये मी तर 25-30 वर्षापासून प्रसाद खातोय आणि की मला चतुर्भुज प्रकट झाले नाही. तशा प्रकारे, कारण त्या चेतनेमधून जर तुम्ही केला तर तो फायदा होईल. म्हणून हे भक्तीला संशोधन आपण जे पाहतोय फलश्रुती संपूर्ण हे योग्य आहे, ज्यामध्ये कुठल्या प्रकारचा अतिशयोक्ती नाही की असे रूप गोस्वामी आपल्याला हे आकर्षित करणार नाहीये. त्याचा भरपूर फायदा होणार, पण त्या भावनेतून आपण जर हे केलं तर त्याची फळ प्राप्त होणार आपल्याला. म्हणून भावना फार महत्व. म्हणून प्रभुपादांनी या संस्थेला दिलेलं आहे, नाव दिलं आंतरराष्ट्रीय कृष्ण भावना प्रसंग दिलेला आहे. भावना महत्वपूर्ण आहे. तुम्ही काय करताय ते महत्वपूर्ण नाही, पण कुठल्या भावनेनं तुम्ही करताय हे महत्वपूर्ण आहे. आपण करतोय, चांगलं कार्य करतोय, हे आरती करतोय, हे करतोय, ते करतोय, पण भावना जर व्यवस्थित नसेल तर तो फळ प्राप्त होणार नाही. अशा प्रकारे तर प्रसादाची माया म्हणजे म्हणून प्रसाद ग्रहण करण्याची भक्ताची आसक्ती असते. प्रसाद ग्रहण केला पाहिजे. केवळ भक्त जो केवळ प्रसादच खातो तो, आणि प्रसाद खाऊन तो शुद्ध होतो. बाहेरच्या हॉटेलमध्ये कर्मी लोकांनी बनवलेला रस्त्यावरचं कधीच तो खात नाही. जे काय खातो भगवंताला अर्पण करून तो प्रसादच खातो. भक्ताने प्रसाद खाण्यामध्ये आसक्ती ठेवली पाहिजे, बाकीच्या गोष्टीबद्दल आसक्ती नाही पाहिजे. 38 आहे पादास्वाद चरणामत पान. भगवंताला स्नान घातलेले जे पाणी असतं, जसं आमच्या मंदिरामध्ये शालिग्राम शिला आहेत, तर त्याला पंचामृताने अभिषेक केला जातो रोज सकाळी. दूध, दही, मध, तूप आणि हे मध, दूध, दही, तूप, मध आणि साखरेचं पाणी, तर पंचामृताने त्यांना स्नान केलं जातं. मग ते जे आहे अभिषेकचं जे आहे दूध मिश्रित संपूर्ण तुळशी सहित गुरुपूजे पात्रामध्ये आणलं जातं. ते भक्त त्या ठिकाणी काय करतात, ते प्रत्येकाला चमच्याने ते प्रदान केलं जातं. तर म्हणून चरणामध्ये पान करताना आपण सेवन मंत्र आहे, त्या सेवन मंत्र प्रार्थना बोलत बोलत सेवन केलं पाहिजे. पण बऱ्याच वेळा आपण घाई मध्ये असतो, लगेच घेतो आणि निघून जातो, तरी पण त्याचा लाभ होणार. ठिकाणी दिलेलं आहे तुम्हाला त्यामध्ये प्रार्थना नोट्स मध्ये दिलेली आहे प्रार्थना. सेवन मंत्र आहे चरणामध्ये सेवन करताना श्री राधा कृष्ण पादोदकम प्रेम भक्तिर्मुदा भक्ती भावे नवे पित्वा शिरसा धार. सोपी प्रार्थना आहे. तर पुढे पण आहे अकाल मृत्यू हरणम सर्व पाप प्रणाशनम विष्णू पादोदकम शिरसा धारया. तर याचा हेच अर्थ आहे की अशा प्रकारे राधा कृष्णाचं जे प्रेमाचं जे प्रतीक आहे, तर हे आपल्या काय केलं पाहिजे, प्रेमाचं हे शिरावर धारण केलं पाहिजे. आणि अशा प्रकारे अकाल मृत्यू जे आहे, हे अकाल मृत्यू ह्याच्यापासून आपल्याला दूर होऊ शकतो. तर म्हणून प्रतिदिन पहाटे अर्चविरांना नवीन शृंगार करण्यात आधी स्नान घालते जाते, त्यातून चरणामृताची प्राप्ती होते असते. अनेक सुगंधी द्रव्ये आणि फुले यांच्या मिश्रणाने युक्त असलेले हे पाणी ज्यावेळी अगदी हळूहळू भगवंताच्या चरणकमळावर गरंगुळी येते, त्यावेळी ते गोळा केले जाते आणि नंतर त्याच्यामध्ये दही मिसळले जाते. याला चरणामृत असे म्हणतात. चरणामृत चवीला अत्यंत उत्कृष्ट असते आणि त्याच्यामध्ये अत्यांतिक आध्यात्मिक शक्ती असते. पद्मपुराणात वर्णन केल्यामुळे मनुष्याने जरी कधीही दान दिलेलं नसेल, कधी मोठा यज्ञ संपन्न केलेला नसेल, कधी वेदाचे अध्ययन केलेलं नसेल, कधी भगवंताची पूजा केलेली नसेल, किंवा दुसऱ्या शब्दात त्याने कधीही कोणतेही पुण्यकर्म केलेले नसेल, तरी तो केवळ चरणामृत प्राशन करून
भगवत धामात करण्यास पात्र होतो, अशी ही रीत आहे. त्याला भक्ती पण करायची गरज नाही, केवळ चरणावर प्रसन्न केल्याने प्राप्त होते. भक्ती आपण ज्ञान प्राप्त करण्यासाठी करतो, याच्यासाठी नाही, भगवत धामात जाण्यासाठी नाही. फक्त भक्ती केला, बाकीचे हे नाही केलं तर धामात जाऊ शकणार नाही. बाकीचे जे कार्य भक्ती कार्य चांगल्या प्रकारे आपण करू किंवा दुसऱ्याला प्रचार करू किंवा ज्ञान प्राप्त करू, यासाठी हा उद्देश आहे. म्हणून मंदिरामध्ये एका मोठ्या पात्रात चरणावर ठेवले जाते व ते भक्त अर्चवीराचे दर्शन करण्यासाठी येतात. ते अत्यंत नम्रपणे तीन थेंब चरणावर स्वीकारून दिव्यानंदचा अनुभव घेतात. म्हणून मंदिरामध्ये दुपारपर्यंत जे आहे ते चरणावर असते. दुपारी 4:30 नंतर जे आहे भगवंताला अर्पण केलेलं जे पाणी आहे बघून पितात, ते पाणी चरणामध्ये रूपाने त्यांना भक्तांना वाटलं जातं. ही चरणावरची महिमा आहे. तर म्हणून कधी संधी मिळाली तर चरणावर आपल्याला प्राप्त करून घेतलं पाहिजे. हा ते पण चरणावर पण चरणावर आहे, असं काय. धूप माल्यादी सौरवम ग्रहण, धूप अगरबत्ती आणि पुष्पमाळाचा सुगंध घेणे. धूप आहे, जसं तुळशी आरती होते, धूपार्पण अर्पे, नंतर पुजारी धूपार्पण करतो, अगरबत्ती किंवा पुष्पमाळाचा सुगंध घेतला पाहिजे. हरिभक्ती सुधोदयामध्ये या शास्त्रा काय विचारायचं, कोणाला काय प्रश्न आहे का? नंतर विचारू शकता, विचारा. हे दोन मंत्र बोलायचे आहेत का? चरणामृत घेताना हे मंत्र म्हणून दोन दिलेले आहेत, हे दोन्ही बोलायचे असतात का? बोललं तर चांगलं आहे, पण चरणामृत घेतलं तर महत्वाचा मुख्य विधी आहे की चरणामृत प्राशन केलं पाहिजे. जर शक्य असेल तुम्हाला तर पाठांतर केलं तर चांगलं आहे, पण सर्व काय सोडून पाठांतर करत बसण्याची आवश्यकता नाही. तुम्ही म्हणाल की आम्ही पाठांतर करत बसलो, आम्हाला 16 माळा जप झाला नाही किंवा हे नाही, तर ते काय शक्य असेल, म्हणजे स्मरणशक्ती भगवंताने बुद्धी दिलेली आहे, तर त्या किती 10-15 सेकंद असतात त्या ठिकाणी की त्यावेळेस तुम्ही बोलून पिऊ शकता तुम्ही. नाहीतर मग घरी आहे आरामशीर बोलत बघून तुम्ही बोलू शकता. पण मंदिरामध्ये एवढं तुम्हाला वेळ नसणार बोलण्यासाठी, तर पाठ असेल तर मनामध्ये तुम्ही बोलू शकता आणि सेवन करू शकता. अशा प्रकारे महत्वाची अट आहे की चरणामृत सेवन करणे, ते महत्वाचा भाग आहे. अशा प्रकारे हरे पण बंधू सुद्धा मंत्र बोला. दोन्ही मंत्र म्हणायचे का कोणताही एक म्हणायचा? दोन्ही दिलेले आहेत ठिकाणी. सेवन करण्याचा मंत्र 2 मंत्र दिलेले आहेत, 1 आणि 2. तर जेवढं तुम्ही द्याल तेवढं तुम्हाला, आणि ती भावना महत्वपूर्ण आहे त्या ठिकाणी. मंत्र तुम्ही जे बोलताय तर त्या मंत्राचा अर्थ पण समजून घेतला पाहिजे, महत्वाचं. पण नाहीतर फक्त पोपट म्हणजे होऊन जाईल, फक्त बोलतोय आणि हे करतोय, त्याचा अर्थ पण थोडं समजून घेतला पाहिजे. अशा प्रकारे याचा अर्थ कुठे दिलेला आहे? आता इथे शास्त्रामध्ये असेल कुठेतरी. सोपा आहे अर्थ, काही आवड नाही एवढं. हरिभक्त सुधामध्ये वर्णन आहे की या शास्त्रामध्ये मंदिराच्या लावलेल्या धुपासंबंधी अशी म्हटले आहे की सर्पदंश झालेला मनुष्य औषधी वनस्पतीचा वास घेतल्यानंतर बरा होतो. त्याचप्रमाणे भक्त ज्यावेळी अर्चावीरासमोर लावलेल्या धुपाचा सुगंध घेतात त्यावेळी ते भौतिक दूषणापासून, विषारी परिणामापासून मुक्त होतात. याचे स्पष्टीकरण अशा करण्यात आले की वनामध्ये काही औषधी असतात, निष्णात लोक अशा वनस्पतीचा उपयोग करून सर्पदंश झालेल्या मनुष्याला पुन्हा शुद्धीवर आणू शकतात, किंवा अशा औषधीचा सुवास घेऊन एखादा मनुष्य अगदी त्वरित सर्पदंशाच्या विषारी परिणामापासून मुक्त होऊ शकतो. या ठिकाणी तेच उदाहरण सांगू लागू होते की ज्यावेळी एक मनुष्य मंदिरात दर्शनासाठी येतो, समोर दुखाचा सुगंध घेतो, त्यावेळी सर्व प्रदूषणापासून मुक्त होऊ शकतो. सर्व भौतिक दूषणापासून तो मुक्त होऊ शकतो. फार मोठं उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे. तर या ठिकाणी वर्णन आहे कशा प्रकारे धूप, अगरबत्ती आणि पुष्पमाळाचा सुगंध घेतला पाहिजे, अशा प्रकारे. तर याचा महिमा या ठिकाणी, जे धूप भगवंताला अर्पण करतो त्याचा सुगंध घेतला पाहिजे, अगरबत्तीचा घेतला पाहिजे आणि पुष्पमाळाचा पण सुगंध घेतला पाहिजे. म्हणून आरती झाल्यानंतर पुष्प वगैरे बाहेर आणून ठेवला जातात, तर भक्त लोक घेतात, त्याचा सुगंध घेतात. अशा प्रकारची महिमा आहे. कशा प्रकारे 4 कुमाराचं एक उदाहरण आहे. तंत्रज्ञान असे म्हटलं की ज्यावेळी अर्चाविग्रहांना अर्पण केलेल्या पुष्पांचा सुगंध मनुष्याच्या नाशिकेत प्रवेश करतो त्यावेळी त्वरितीच्या पापाचे बंधन नष्ट होते, आणि जरी एखाद्याने काहीच पापे केली नसली तरी देखील अशा पुष्पमाळाचा सुगंध घेतला तो मायावादी न राहता त्याचे भक्तामध्ये परिवर्तन होऊ शकते. या संबंधी अनेक उदाहरणे देतात येतील. उदाहरण 4 कुमाराचं उदाहरण आहे, सनक, सनत, सनातन आणि सनातन कुमार. तर त्यांनी भगवंताच्या चरणावरील तुळशीचा सुगंध घेतला, तुळशी आणि चंदनचा. ते निराकारवादी होते.
ते काय हे होते भक्त नव्हते, तर ते भगवंताच्या नंतर भक्त बनले. अशा प्रकारे मायावादी किंवा निरीश्वरवादाचं भक्तामध्ये रूपांतर होऊ शकतं. केवळ भगवंताच्या चरणावरच्या तुळशीचा सुगंध घेतल्याने, फुलमाळाचा सुगंध घेतल्याने, धुपाचा किंवा अगरबत्तीचा सुगंध घेतला. श्रीमद भागवताची पुष्टी करण्यात आली की ज्याची पापे पूर्णपणे धुतलेली असतात त्याला शुद्ध भक्त म्हणता येत नाही, नसतात. शुद्ध भक्ताला पूर्णशुद्ध भगवंताच्या प्रवृत्तीशिवाय काही शंका नसतात आणि म्हणून कृष्ण भावना भक्तिमय सेवेची पूर्ण निष्ठेने स्थित असतो. आगत संहितेने जसेच कथन करण्यात आढळते की केवळ आपल्या नाकपुड्याची मलिनता शुद्ध करण्यासाठी आपण भगवान श्रीकृष्णाचा अर्पण करण्यात येणाऱ्या कुसुमाळाचा सुगंध घेणे आवश्यक आहे. नाकपुड्याची मलिनता शुद्ध करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? सुगंध पुष्पमाळाचा सुगंध घेणे आवश्यक आहे. तर ठीक आहे, आध्यात्मिक लाभ जर परत होत नसेल, भौतिक तर लाभ होईल, किंवा नाक पुढ्या तर सुगंध होतील, तर त्यासाठी हे आवश्यक आहे. त्रिमूर्ती स्पर्शना परत मातेंचा चालू आहे. माताजी विद्या धर्माधिकारी माताजी तुमचा जो आहे तुम्हाला अनम्यूट करावा लागत नेहमी, आवाज येतो त्याच्यामध्ये. श्रीमुली मूर्ती स्पर्शन भगवंताचे 5 स्वरूप आहेत या ठिकाणी. श्रीमूर्ती स्पर्शन भगवंताचे 5 स्वरूप. भगवंताचे 5 स्वरूप आहेत. भगवंत मूर्ती स्पर्शन 5 स्वरूप आहेत भगवंताचे. स्वयंरूप आहे, स्वयंप्रकाश आहे, वैभव आहे, अंतर्यामी आहे आणि आरच्या विग्रह आहेत. तर भगवंत आपल्या समोर आरच्या विग्रहाच्या रूपाने भगवंत उपस्थित आहेत. स्वरूप सच्चिदानंद आहे गोलोक वृंदावनमध्ये. भगवंताचं स्वयंरूप म्हणजे सच्चिदानंद रूप आहे, भगवंताचं गोलोक वृंदावनमध्ये रूप असतं. नंतर स्वयंप्रकाश आहे भगवंत. स्वयंप्रकाश वासुदेव संकर्षण प्रद्युम्न अनिरुद्ध, पहिलं भगवंताचे विस्तारित रूप. तर हे भगवंताचं स्वयंप्रकाश आहे. तिसरा वैभव प्रकाश आहे. 6 प्रकारचे अवतार भगवंताचे, 6 प्रकारचे वैभव आहेत. पुरुषावतार, लीलावतार, गुणावतार, मन्वंतर अवतार, शक्तिवेश अवतार आणि युगावतार युग अवतार. अशा प्रकारे भगवंताचे हे 6 अवतार आहेत. आणि नंतर हे पाहू शकतो की हे पुरुषावतारामध्ये महाविष्णू, गर्भदशा विष्णू, शिरोदशा विष्णू आहेत. नंतर लीला अवतारामध्ये राम कृष्ण आहेत. गुणावतारामध्ये ब्रह्मा विष्णू महेश आहेत. मन्वंतर अवतारामध्ये स्वयंभू मनु आहेत. शक्तिवेश अवतारामध्ये नारद मुनी आहेत. नंतर युगावतारामध्ये चैतन्य महाप्रभू हे आहेत. अशा प्रकारे हे वैभव प्रकाश मध्ये 6 प्रकारचे अवतार आहेत. सुंदर एक पॅरेग्राफ आहे ठिकाणी. श्री मूर्तीला स्पर्श करणे. विष्णू धर्मोत्तर या शास्त्रामध्ये आरच्या विग्रहाच्या चरणकमला स्पर्श करण्यास म्हटले आहे की ज्या मनुष्याने वैष्णव दीक्षा घेतली आहे, म्हणजे ब्राह्मण दीक्षा घेतली आहे, तर हा फक्त मंदिरातील जे आरच्या विग्रह आहेत त्या विग्रहासाठी आहे, तुमच्या घरच्या विग्रहासाठी नाही. अत्यंत भक्तिभावाने कृष्णाचे आचरण करत आहे त्याला दिव्य विग्रहांना स्पर्श करण्याचा अधिकार प्राप्त होतो. भारतामध्ये पूर्वी गांधीजींच्या राजकीय आंदोलनामध्ये रस्ते साफ करणारे सफाई कामगार आणि चांगल्या यांच्यामध्ये जातीच्या लोकांना पंचायत प्रवेश देण्याच्या पद्धतीवरून आंदोलन करण्यात आले. वैदिक पद्धती या लोकांच्या अस्वच्छ सोयीमुळे त्यांना मंदिरात प्रवेश निषेध असे, परंतु त्याचबरोबर त्यांना इतरही सोयी उपलब्ध करून दिल्या जात असत, जेणेकरून ते शुद्ध भक्ताच्या संगतीत भक्तिमय सेवाचा सर्वोच्च स्तर प्राप्त करू शकत असते. कोणत्याही कुटुंबात जन्माला आलेला मनुष्याला मनाई करण्यात येत नाही मंदिरामध्ये येण्यासाठी. सर्वांना अधिकार आहे मंदिरात येण्याचा. मग का भेदभाव काय आहे? परंतु ते शुद्ध असले पाहिजे, शुद्ध असले पाहिजे. जरी कोणी भिकारी असेल, कपडे फाटलेले आहेत, हे ते आहेत, तर म्हणते अरे हे सर्व मंदिर भिकारी लोकांचं आहे, चांगले लोक या ठिकाणी येणार आहे. मग ते काहीतरी स्टँडर्ड पालन करण्यासाठी तुम्हाला ते थांबावं लागतं. अशा प्रकारे प्रत्येक मनुष्य शुद्ध करायची प्रक्रिया स्वीकारली पाहिजे. गांधीजींच्या केवळ हरिजन असे काल्पनिक नामकरण करून अशा लोकांना शुद्ध करायचे होते. त्यामुळे मंदिराची मठाधिपती गांधीजीचे अनुयायी यांच्यामध्ये गंभीर संघर्ष निर्माण झाला होता. तथापि सर्व शास्त्राचा नियम असा आहे की जो कोणी शुद्ध आहे तो मंदिरामध्ये प्रवेश करू शकतो.
खरी स्थिती अशी आहे की त्याने योग्य दीक्षा घेतली आहे, तो सर्व नियमांचे पालन करीत आहे, तोच केवळ मंदिरामध्ये प्रवेश करतो. मंदिरामध्ये म्हणजे आजच्या विग्रहाच्या गर्भागृहामध्ये दर्शनाला येऊ शकतो, पण दर्शनाला पण कपडे नीट नेटके असले पाहिजे अशा प्रकारे. आणि आरच्या विग्रहांना स्पर्श करू शकतो ब्राह्मण झाल्यानंतर. अशा नियमाचे पालन करून मूर्तींना स्पर्श करणारा मनुष्य सर्व प्रकारे भौतिक पापापासून धुतला जातो आणि विनाविलंब त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. तर हे आहे मूर्तीला स्पर्श करणे. तर हे गांधीचं फार उदाहरण आहे. तर म्हणून इस्कॉनमध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव नाहीये. तर सर्वांना अनुमती आहे. त्यामध्ये ब्राह्मण असो, मुस्लिम असो, ख्रिश्चन असो, कुणीही पण भगवंता भक्त बनू शकतो. म्हणून शास्त्रामध्ये वर्णन आहे कशा प्रकारे षट किंवा पर किंवा नाशे शूद्र केवे ना शे कृष्ण तीर्थ शे गुरु. कुणीच शुद्धतेचं पालन करत असेल तर ते जात पात पाहिले जात नाही. म्हणून इस्कॉनमध्ये सर्वांना प्रवेश आहे. पण बाकीच्या काही अनेक संस्था आहेत त्यामध्ये फक्त ब्राह्मण लोकांनीच आरती वगैरे केली पाहिजे, ब्राह्मण लोकांना संन्यास मिळतो. पण इस्कॉनमध्ये सर्वांना हे संधी उपलब्ध आहे. पण एकच आहे की त्यांनी त्यांची ब्राह्मण दीक्षा झाली पाहिजे आणि सर्व शुद्धीकरणाचे नियम त्यांनी जीवनामध्ये पालन केले पाहिजे. तर हे संपूर्ण नियम जे आहेत ब्राह्मणासाठी आहेत. मूर्ती स्पर्शनचे नियम जे आहेत संपूर्ण ब्राह्मणासाठी आहेत. मूर्तीला स्पर्श करण्याचे 40वा. तर पंढरपूरमध्ये विठ्ठल जे आहेत त्या ठिकाणी कोणी किंवा पंढरपूरमध्ये सर्वांना भगवंताच्या चरणाचा स्पर्श करण्याची संधी प्राप्त होते. असे एकच विग्रह विश्वामध्ये. पण जगन्नाथपुरीमध्ये फक्त मुस्लिम किंवा हे विदेशी लोक यांना मला समजलं जातं तिथं प्रवेश नाही. पण भगवंताचे जे चटारी जे आहेत भगवंताचे चरण कमळ आहेत त्याचा पण ते कृपा प्राप्त करू शकतात. म्हणून मनुष्याने शुद्धीकरणाची प्रक्रिया स्वीकारली पाहिजे. मग आता पण गावागावामध्ये जी प्रथा आहे की जे काही लोक जे आहेत त्यांना मंदिरामध्ये प्रवेश नसतो अशा प्रकारे. कधी कधी तणाव निर्माण होतात अशा प्रकारे. पण कधी कधी गांधीचं उदाहरण दिल्या ठिकाणी त्यांनी म्हणते की हरिजन, आपण पण हरिजनच आहोत. हरिजन म्हणजे भगवंताचे भक्त. पण बाहेर जाऊन तुम्ही जर म्हणला हरिजन आले तर लोक आंदोलन करतील अशा प्रकारे. आम्ही काय हरिजन आहे का म्हणतील अशा प्रकारे. पण त्यांना म्हणते आम्ही पण श्रेष्ठ आहे. पण त्यासाठी भक्ती करण्याचा सर्वांना अधिकार आहे. शुद्धीचं पालन करत नाहीत म्हणून त्यांना अधिकार नाही. जर कोणी पण शुद्धीकरणाचे नियम पालन केला तर ते पण सर्वश्रेष्ठ ब्राह्मण, संन्यासी किंवा मंदिरामध्ये आरती वगैरे सेवा ते पण करू शकतात. आणि मंदिरामध्ये काही असे लोक आहेत त्यांचा जन्म त्या ह्याच्या परिवारामध्ये आलेले आहेत, पण भक्ती करून चांगल्या प्रकारे भक्ती करतात. ते डीटी किचन मध्ये सेवा करतायत, पुजारी सेवा करतायत, सर्व प्रकारचे ब्राह्मण आहे. म्हणून जन्म कर्म विभागाने वाचले पाहिजे. तर गुणांनी ब्राह्मण असणं आवश्यक आहे. तर 41वा आहे विग्रह दर्शन. विग्रह दर्शन आपलं आहे वाचा. विद्यार्थी दर्शन घेण्यासंबंधी निवडत आहे की फक्त म्हणतो प्रिय वसुंधरा जो मनुष्य वृंदावनात जाऊन देखील करून देवाचे दर्शन करतो त्याला कधीही वसुंधरा बोलावणे होत नाही आणि तो त्या निवास असणाऱ्या सर्वोच्च लोकांची प्राप्ती करू शकतो. याचा अर्थ असा आहे की जरी एखाद्या सामान्य माणसाला केवळ जिज्ञासेपोटी देखील काही मंदिरात दर्शन घेतले, विशेष करून गोविंद देवाचे दर्शन घेतले, तर त्याचा जरी भगवंतावात प्रवेश झाला नाही तरी त्या अनेकां स्वर्ग लोकांची निश्चित प्राप्ती होत असते. याचा अर्थ असा आहे की वृंदावनातील गोविंद देवाचे दर्शन केल्याने मनुष्य पुण्यवान होऊ शकतो. दर्शन घेतल्याने पण त्याला फायदा होतो. तर दर्शन म्हणजे अर्चनाचे 5 विषय या ठिकाणी दिलेले आहे की 5 प्रकार तुम्ही दर्शन घेऊ शकता. एक अभियान आहे, अभिगमन. उठल्यापासून गर्भगर्भेच्या प्रवेश जाण्यापर्यंत, स्नान करून कपडे घालून जाईपर्यंत तो एक अभिगमन आहे. ते पण एक दर्शनाचा पद्धती आहे. दुसरा उपादान, पूजा सामग्री एकत्र करणे, पान फूल फळ पाणी जे काय साखळी एकत्र करणे हे उपादान आहे. तिसरा योग, शुद्धीकरण केले पाहिजे. जसं 16 उपचार आहेत ते ब्राह्मणासाठी आहेत. शुद्धीकरणाची क्रिया करणे, इच्छा आरच्या विग्रहाची सेवा, साक्षात जाऊन आरच्या विग्रहाची सेवा करणे, आरती करणे, भोगार्पण करणे, शृंगार करणे. आणि 5वा आहे स्वाध्याय, प्रसाद वितरण, शास्त्रातून कृष्ण भावना आलोचन करणे. हे पण काय भगवंताच्या दर्शनाची एक विधी आहे. 5 विषय अर्चना. तरी 5 झाल्यानंतर आरच्या विग्रहाची संपूर्ण सेवा पूर्ण होते. 5 झाल्यानंतर अभिगमन, उपादान, योग, इच्छा, स्वाध्याय 5 ही केल्याने आरच्या विग्रहाची सेवा संपूर्ण सेवा होते. बाकी 1 केल्यानंतर पूर्ण सेवा नाही. पण आपण ज्यावेळेस कार्य करतो घरामध्ये तर संपूर्ण 5 कार्य करतात. संपूर्ण स्नान करून गर्भाजवळ जातो, सामग्री एकत्र करतो, शुद्धीकरणासाठी आपण मंत्र पाठ करतो, सेवा करतो. नंतर शेवटी सर्व झाल्यानंतर प्रसाद वितरण करतो,
किंवा भागवत कथा करतो अशा प्रकारे संपूर्ण 5 जे विषय आहेत. आरती दर्शन आहे. आरती दर्शन शेवटचं आहे 42वा आरती दर्शन. वाचा. पुराणात श्री विग्रहांच्या आरतीच्या दर्शनाच्या पुण्याई संबंधी असे म्हटले आहे. आरती होत असताना जर एखाद्याने श्रीमुखांचे दर्शन घेतले तर तो कोट्यावधी वर्षाच्या अनेकानेक पापामधून मुक्त होतो. तो अगदी ब्रह्महत्या किंवा तत्सम आहारापासूनही मुक्त होऊ शकतो. आम्ही आधी सांगितल्याप्रमाणे भगवंताच्या संतुष्टीसाठी अनेक उत्सव साध्य केले जातात. ते याप्रमाणे आहेत: जन्माष्टमी, रामनवमी, प्रमुख वैष्णवांची अवैभव तिथी, डोले जातात. मूर्तींना एका रथात ठेवले जाते. विविध भागांमध्ये हा रथ घेऊन जाण्यात येतो. लोकांना विग्रहाच्या दर्शनाचा लाभ होऊ शकतो. विग्रहाचे दर्शन घेतले मूर्तींची पूजा प्रसन्न होतो. वर्णन केलेल्या क्रियायोग्य आपल्या करण्याची पद्धती आहे. विशेष करून ते ध्यान येण्यासाठी पद्धतीचे अवलंबन केल्यानंतर शेवटी भगवतीच्या कार्यावर प्रभाव पडतो. धन्यवाद माताजी. तर अशा प्रकारे आपण हे अध्याय क्रमांक 9 मध्ये जे आहे हे 21 ते जे 42 पर्यंत आपण चर्चा केली चमत्काराबद्दल वर्णन. तर हे ह्याचं परत वर्णन जे आहे 20 ते 42 पर्यंत वर्णन केलं आणि 42 ते जे पुढचे जे भाग आहे आपण पुढच्या अध्याय क्रमांक 10 मध्ये चर्चा करणार आहोत. श्रवण आणि श्रवणाची विधी ते आपण करणार आहोत. तर त्याच्यामध्ये विशेष जास्त काही चर्चा केली नाही आपण, कारण प्रभुपादांनी संपूर्ण याच्यामध्ये भाषांतर सर्व दिलेलं आहे संपूर्ण भक्तिवेदांत सिंधूचं. त्याच्यामुळे तेच आपल्या जीवनामध्ये पालन करायचं आहे आणि पहिलं वाचन करायचं आहे, अध्ययन करायचं आहे, हळूहळू जीवनामध्ये पालन करायचं आहे. तर अशा प्रकारे आपण हे भक्तिवेदांत सिंधूमध्ये जे चमत्काराचं अंग आहे पण जीवनामध्ये पालन करू शकतो आणि त्याचा लाभ आपण प्राप्त करू शकतो. तर कोणाला काही शंका समाज असला आपल्याकडे 5 मिनिटं आहेत, प्रश्न उत्तरासाठी विचारू शकता. नाही तर आपल्याला अटेंडन्स होईल. अटेंडन्स नाही पण तुम्ही समोर दिसता तुम्हाला काय प्रश्न आहे कोणाचा? हरे कृष्ण प्रभू. विचारा. हरे कृष्ण. लालसामयी थोडंसं विश्लेषण करा प्रभूजी. मला थोडं भौतिक जगातलं कळलं नाही लालसामयी म्हणजे काय. लालसामध्ये फार उच्च अवस्था येते. जसं हे राग, आसक्ती, भाव आणि प्रेम आहे ना त्या टाईपचं. जे आसक्ती लालसा म्हणजे फार उच्च आसक्ती की केवळ भगवंताच्या लालसेवर निर्भर राहणे. माझ्याकडे कुठल्याही प्रकारची पात्रता नाही. लालसा म्हणजे प्रार्थना म्हणजे अशा प्रकारे लालच असणे, भगवंताबद्दलच लालच असणे अशा प्रकारे. मला कुठल्या प्रकारची पात्रता नाही, माझ्याकडे कुठलं काही नाहीये. तर की भगवंताचे मला ज्याच्या भगवंत श्रवण करायचं आहे, कीर्तन करायचं आहे, फक्त भगवंताच्या आशेवर निर्भर राहणे. लालसा म्हणजे भगवंताच्या आशेवर निर्भर राहणे. माझ्याकडे कुठल्या प्रकारची पात्रता आहे. तर दैनिक बोधे काय, संप्रार्थ तरी काय आहे, पण ही लालसा म्हणजे आहे फार उच्च स्तर आहे तो. तर त्यासाठी सुरुवातीला आपण संप्रार्थना किंवा दैनिक बोधिकापासून प्रयत्न केला पाहिजे आणि शेवटी उच्च जे आहे लालसामयी ज्यावेळेस भक्तीचं आपण आचरण करू, भक्ताची सेवा करू, अध्ययन करू, संपूर्ण कार्य करू, तर त्यावेळेस आपल्याला प्राप्त होईल. तर ही लालसामयी फार उच्च प्रार्थना आहे. तर त्यासाठी आपल्याला कठोर परिश्रम करावा लागेल, त्यासाठी अध्ययन करावं लागेल, सेवा करावं लागेल. तर ते हळूहळू आपल्याला प्राप्त होऊ शकते. अशा प्रकारे लालसामयी लालच असणे म्हणजे लालसा म्हणजे भौतिक गोष्टीमध्ये जसं लोकांची लालसा असते तसं आध्यात्मिक गोष्टी लालच असणे. जे काय करायचंय मला भगवंता तीर्थस्थळ करायचं आहे अशा प्रकारे सर्व काही लालच असले पाहिजे. जास्तीत जास्त आणखी जास्तीत जास्त मला प्राप्त पाहिजे. आणि कुठला काय प्रश्न आहे? मी असं हा सुजाता मात्र काय प्रश्न आहे तुमचा? हरे कृष्ण. आवाज क्लिअर नाही होत. इंटरनेटचा प्रॉब्लेम होता. आवाज क्लिअर येत नाही तुमचा. इंटरनेटचा प्रॉब्लेम आहे, आवाज क्लिअर येत नाही. ठीक आहे, कोणा काही शंका समाधान असेल तर तुम्ही नंतर मेसेज करू शकता. विचारा.
हरे कृष्ण. हा आवाज विचार. येतो. हा. हरे कृष्ण. कट होतो तुमचं इंटरनेट नाही, तुमचा इंटरनेटचा आवाज नाही येत. हरे कृष्ण. हरे कृष्ण. येत नाही माताजी, तुमचा आवाज येत नाही, बरोबर प्रभूजी ऐकायला येत नाही. त्यांनी मोबाईल लांब ठेवून त्यांनी प्रयत्न करतायत, त्यामुळे तसं होत